नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये. तर टार्गेट सीएचओ सिरीज जी आहे आपल्या ज्या स्टुडंटसाठी आहे, असे स्टुडंट जे की काय करतात सीएचओ साठी प्रिपरेशन करत आहेत. तर या सिरीजमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो आणि आपली ही जी सिरीज आहे कशामध्ये आहे तर मराठीमध्ये आहे आणि आजच्या सिरीजचा कितवा एपिसोड आहे तर 49th एपिसोड आहे. मागचे जर 48 एपिसोड कोणी बघितले नसतील तर त्यांनी जाऊन बघायचे आहे. ठीक आहे. तर ही जी सिरीज आहे तर नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करतो अल्टरनेट डेज काय असतात आमचे एपिसोड्स हे येत असतात. ठीक आहे. दररोज सकाळी 9 वाजता. दररोज सकाळी 9 वाजता तुम्हाला टार्गेट शेवटचा काय बघायला मिळेल, व्हिडिओ जो आहे तो बघायला मिळेल YouTubeवर. चला व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर बघूया. तर काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचे, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की सांगायचा आहे, चॅनलला शेअर करायचे जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नॉलेज पोहोचणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथे पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. व्हॉट्सअपवर वगैरे आपले काय असतात मेडिकल क्विजेस वगैरे चालू असतात. त्यानंतर जॉब रिलेटेड काय अपडेट्स असतील, नर्सिंग रिलेटेड काय अपडेट्स असतील ते पण तुम्हाला तिथे बघायला मिळतील. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आपली त्रिशूला सिरीज आणि ब्रह्मास्त्र सिरीज, जी की त्रिशूला सिरीज आपली एमसीक्यू ची सिरीज आहे, ब्रह्मास्त्र आपली थेरीची सिरीज आहे. या दोन्ही पण सिरीज आपल्या चालू आहेत. त्याचबरोबर हा जो महाराष्ट्र सीएचओचा 2023चा जो प्रिव्हियस इयर पेपर आहे त्याचा अनालिसिस नागेश स्वामी सरांनी खूप चांगल्या प्रकारे केला आहे. ते पण तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. ठीक आहे. तर चला आजचा पहिला क्वेश्चन बघा काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट इन डिफाइन्स व्हजायनल हायड्रोसिल. ठीक आहे. तर बऱ्याच जणांनी याचे आन्सर दिले आहेत, बऱ्याच जणांनी व्हजायनल ह्या टर्म वरून कन्फ्युज झालेले आहेत. ठीक आहे. तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे अ कलेक्शन ऑफ फ्लुइड इन द ट्युनिका व्हजायनालिस सराउंडिंग द टेस्टिस, स्वेलिंग इन द व्हजायनल कॅनल ऑफ फिमेल्स, herniation of bowel loops into the scrotum and infection of the epididymis causing painful swelling. तर बघा व्हजायनल हायड्रोसिल म्हणजे काय होतं, व्हजायनल हायड्रोसिल मध्ये काय होतं, जे तुमचे टेस्टिस आहे, ठीक आहे, टेस्टिस आहे, या टेस्टिसला एक कव्हरिंग असते, त्याला आपण काय म्हणतो ट्युनिका व्हजायनालिस म्हणतो. ट्युनिका व्हजायनालिस नावाची काय असते, कव्हरिंग असते. आणि या कव्हरिंग मध्ये जर फ्लुइड ॲबनॉर्मल अॅक्युमुलेशन झालं, ॲबनॉर्मल अॅक्युमुलेशन ऑफ फ्लुइड इन ट्युनिका व्हजायनालिस. ठीक आहे. ट्युनिका व्हजायनालिस मध्ये जर ॲबनॉर्मल अॅक्युमुलेशन ऑफ फ्लुइड झालं तर त्याला आपण काय म्हणतो व्हजायनल हायड्रोसिल्स असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर मग ऑप्शन ए काय म्हणतो आपला, कलेक्शन ऑफ फ्लुइड इन द ट्युनिका व्हजायनालिस सराउंडिंग द टेस्टिस. मग हे करेक्ट आहे का, तर हो करेक्ट आहे. स्वेलिंग इन द व्हजायनल कॅनल ऑफ फिमेल्स हे मेलच्या रिलेटेड आहे का, जसं काही जणांनी जे व्हजायनल जे आहे हा वर्डला मिसइंटरप्रिट करून फिमेलच्या संदर्भामध्ये आन्सर ठीक केलेला आहे, तर हे चूक आहे. ठीक आहे. हर्निएशन ऑफ बावेल लूप्स इनटू द स्क्रोटम, बावेल लूप्स इनटू द स्क्रोटम, तर हे काय आहे आपलं हर्निया आहे. ठीक आहे. हे कुठलं आहे, हर्निया, इंग्वायनल हर्निया, इंग्वायनो स्क्रॉटल हर्नियाचं काय आहे हे एक्झाम्पल आहे. इन्फेक्शन ऑफ द एपिडिडायमिस कॉझिंग पेनफुल सेमी, याला आपण काय म्हणतो एपिडिडायमायटिस असं म्हणतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो एपिडिडायमायटिस असं आपण म्हणतो. काय, इन्फेक्शन ऑफ द एपिडिडायमिस, जी तुमची एपिडायमिस असते, फॉर एक्झाम्पल हे तुमचे टेस्टिस आहे. ठीक आहे. टेस्टिस आहे तर हे काय असतं तुमचं एपिडिडायमिस असते आणि मग नंतर इथून काय निघते अशी वास डिफरन्स तुमची निघत असते. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन फॉलोइंग विच इज अ बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग, आपल्याला काय विचारलं खाली कुठला जो आहे तो बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग आहे. आता सर्व जे आहेत ते कशाचे एक्झाम्पल दिले आहेत, अँटीबायोटिक्स आहेत आणि कुठले आहेत अँटी टीबी ड्रग्ज आहेत. अँटी टीबी ड्रग्स मधली कुठली तर फर्स्ट लाईन अँटी टीबी ड्रग आहेत. ठीक आहे. फर्स्ट लाईन कुठले आहे बघा, इथॅम्ब्युटॉल, रिफाम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन आणि पायरिझिनामाइड. त्याच्यापैकी जे आहेत 3 आहेत आपल्याकडे बॅक्टेरियोसाइडल आहेत. बॅक्टेरियोसाइडल आहेत. सायडल म्हणजे काय, जे की काय करतात बॅक्टेरियाला किल करतात. ठीक आहे. आणि बॅक्टेरियोस्टॅटिक एक आहे, बॅक्टेरियोस्टॅटिक एक आहे. स्टॅटिक म्हणजे काय, ते काय करतात बॅक्टेरियाची काय करतात किल करत नाहीत बॅक्टेरियाला, बॅक्टेरियाची काय करतात फक्त ग्रोथ जी आहे ती थांबवतात. ग्रोथ काय करतात थांबवतात, त्याला आपण काय म्हणतो बॅक्टेरियोस्टॅटिक असं आपण म्हणतो. ठीक आहे. जर तो ड्रग बॅक्टेरियाला किल करत असेल त्याला काय म्हणायचं बॅक्टेरियोसाइडल म्हणायचं, आणि जर तो बॅक्टेरियाची ग्रोथ काय करत नाही फक्त थांबवतोय, बॅक्टेरियाला किल करत नाही, त्याला काय म्हणायचं बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणायचं. तर मग इथॅम्ब्युटॉल, रिफाम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन आणि पायरिझिनामाइड, तर याच्यापैकी बघा तो तुमचा इथॅम्ब्युटॉल जो आहे हा काय आहे बॅक्टेरियोस्टॅटिक आहे आणि बाकीचे हे सर्व जे आहेत हे कसे आहेत बॅक्टेरियोसाइडल आहेत. ठीक आहे. म्हणजे काय करतात ते बॅक्टेरियाला किल करतात. तर मग आपल्याला अँटी टीबीचे ड्रग्ज आहेत फर्स्ट लाईन, त्याच्याबद्दल आपल्याला विचारलं जातं ते म्हणजे त्यांचे साईड इफेक्ट्स. हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये याच्यावर तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतो. तर फर्स्ट लाईन ड्रग कुठले आहेत तुमचा आहे रिफाम्पिसिन,
आयसोनियाझिड, आयसोनियाझिड, पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल प्लस मायाम्ब्युटॉल असं सुद्धा म्हणतात, आणि स्ट्रेप्टोमायसिन. ठीक आहे, इथॅम्ब्युटॉल आणि मायाम्ब्युटॉल. बघा, रिफाम्पिसिन जर पेशंटला असेल तर पेशंटची जी युरिन आहे ती आपल्याला कशी बघायला मिळते, रेड किंवा ऑरेंज कलरची बघायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर आयसोनियाझिड जो आहे त्याच्यामुळे काय होतं, पेरिफेरल न्यूरोपॅथी होते, पेरिफेरल न्यूरोपॅथी. ठीक आहे, त्यानंतर पायरिझिनामाइड जो आहे त्याच्यामुळे काय होतं, हिपॅटोटॉक्सिक आहे. हा कसा आहे, हिपॅटोटॉक्सिक आहे, हिपॅटोटॉक्सिक आहे. ऍक्च्युअली रिफाम्पिसिन, आयसोनियाझिड आणि पायरिझिनामाइड हे तिन्ही पण काय आहेत, हिपॅटोटॉक्सिक आहेत. ठीक आहे, इथॅम्ब्युटॉल जो आहे तो काय आहे, आय साठी टॉक्सिक आहे, आणि स्ट्रेप्टोमायसिन जो आहे तो इयर साठी टॉक्सिक आहे, असं लक्षात ठेवा. मग आय साठी जो आहे तो काय करतोय, ऑप्टिक ऑप्टिक न्यूरायटिस करतोय. ठीक आहे, आणि स्ट्रेप्टोमायसिन जो आहे तो कसा आहे, इयर साठी टॉक्सिक आहे, म्हणजेच काय आहे तो ओटोटॉक्सिक आहे, आणि त्याचबरोबर काय आहे, नेफ्रोटॉक्सिक सुद्धा आहे, नेफ्रोटॉक्सिक सुद्धा आहे. तर याच्यावर आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात. तर आपण काय बघितलं, जे फर्स्ट लाईन ड्रग आहेत रिफाम्पिसिन, आयसोनियाझिड, पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल आणि स्ट्रेप्टोमायसिन, यापैकी रिफाम्पिसिन जो आहे तुमचा तो रेड आणि ऑरेंज युरिन याच्यामुळे होऊ शकतो, जे की नॉर्मल फाइंडिंग आहे पेशंटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आयसोनियाझिड जर एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी बघायला मिळते, पायरिझिनामाइडमुळे हिपॅटिटॉक्सिसिटी बघायला मिळते, इथॅम्ब्युटॉल ई फॉर आय असं लक्षात ठेवायचं आपल्याला, आणि काय होतं, ऑप्टिक न्यूरायटिस याच्यामध्ये होत असतं. स्ट्रेप्टोमायसिन मध्ये आहे तिथं एस फॉर शून्य में. ठीक आहे, शून्य में दिक्कत करने वाला. ठीक आहे, शून्य में दिक्कत करने वाला म्हणजे काय, इयर साठी काय आहे, टॉक्सिक आहे. तर आपण म्हणतो ओटोटॉक्सिक आणि प्लस मिक्रोटॉक्सिक पण त्याचा इफेक्ट आहे. पण मेजरली जो आहे विचारलं तुम्हाला तर ओटोटॉक्सिसिटी याला काय द्यायची, आपण प्रायमरी जे आहे ती प्रायोरिटी द्यायची, आणि याला काय द्यायची, सेकंडरी प्रायोरिटी द्यायची आहे. ठीक आहे, विचारलं तर एक्झाम मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, आपण इथॅम्ब्युटॉल. सेकंड. थर्ड क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍडव्हान्टेज ऑफ इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस खालीपैकी जे आहे ते कुठलं काय नाही विचारलेलं आहे आपल्याला, ऍडव्हान्टेज नाहीये हे विचारलेलं आहे. तर फर्स्ट काय म्हणतं बघा, रिव्हर्सिबल कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्ट. सेकंड काय म्हणतो बघा, सिम्प्लिसिटी ऑफ इन्सर्शन, कॅन बी युज्ड इफ प्रेग्नन्सी इज सस्पेक्टेड, आणि नो मेटाबॉलिक साईड इफेक्ट. तर बघा तुमचे जे इंट्रायुटेराइन डिव्हाइस असतात, ठीक आहे, इंट्रायुटेराइन डिव्हाइस असतात याच्यापैकी जे ऑप्शन मध्ये दिले आपल्याला त्याच्यापैकी काय विचार आहे, कुठलं जे आहे ते ऍडव्हान्टेज काय हे नाही आहे. म्हणजे जर तुम्ही जर आयओडी इन्सर्शन केलं तर तुमचे रिव्हर्सिबल कॉन्ट्रासेप्शन मेथड आहे का, तर तो हो ते आहे. ठीक आहे, हे आहे. म्हणजे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केली, कॉपर टी इन्सर्ट केली, कॉपर्टी एखाद्या फिमेलमध्ये तुम्ही इन्सर्ट केली, आणि त्या मदरला काय वाटलं की, किंवा त्या वुमनला काय वाटलं की बाबा आता जे मला माझं जे कॉन्ट्रासेप्शनचा जे काही मला पिरियड पाहिजे होता ते मला आता इनफ आहे, आणि आता मला काय करायचं, बेबी कन्सिव्ह करायचं आहे. तर मग ती काय करणार, हा जो कॉपर्टी टाकला होता तो कॉपर्टी ती काय करणार, रिमूव्ह करणार. ठीक आहे, कॉपर्टी रिमूव्ह करणार, आणि त्याच्यानंतर ती काय होणार, मदर काय करू शकते, नंतर कन्सिव्ह करू शकते. त्या जागी जर तिने परमनंट मेथड यूज केली असती, जसं तिने ट्युबेक्टॉमी जर केली असती, किंवा तिच्या जो हजबंड आहे त्याने वॅस्टोक्टॉमी केली असती, तर ते रिव्हर्सिबल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन होतं का, तर नाही. ते कसं होतं, इरिव्हर्सिबल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन, किंवा त्याला आपण काय म्हणतो, टेम्पररी मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन. ठीक आहे, आणि रिव्हर्सिबलला आपण काय म्हणतो, परमनंट मेथड, वॅस्टोक्टॉमी आणि ट्युबेक्टॉमी हे काय आहेत, परमनंट मेथड आहेत, आणि रिव्हर्सिबल जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, टेम्पररी मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन असं आपण म्हणतो. तर आयओडी काय आहे, नो डाऊट काय आहे, रिव्हर्सिबल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन आहे, टेम्पररी मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन आहे. म्हणजेच काय, प्रॉपर्टी काढून टाकली तर मदर काय करू शकते, ती फिमेल काय करू शकते, परत कन्सिव्ह करू शकते. म्हणून आयओडीचा हा बेनिफिट आहे का आपल्याकडे, तर हो आहे. तर बघा, सिम्प्लिसिटी ऑफ इन्सर्शन, इन्सर्शनला सिम्प्लिसिटी आहे का, तर हो आहे. जर तुम्ही एखादी आयओडी जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता कॉपर्टी घेऊया आपण, जर इन्सर्शन करायची असेल तर कुठल्याही प्रकारचं कट किंवा इन्सिजन वगैरे घ्यायला लागतं का, नाही घ्यायला लागत. एकदा इन्सर्ट करायच्या नंतर आता परत त्याला वेगळं करण्याची गरज लागते का, किंवा त्याला मेंटेनन्स करण्याची गरज लागते, नाही. कॉपर्टीचं डिपेंड ऑन कॉपर्टी तुम्ही कुठली यूज करता, त्याच्यापैकी त्या कॉपर्टी जे असतात ते 5 ते 10 वर्षापर्यंत पण चालू शकतात. म्हणजे जर तुम्ही एकदा कॉपर्टी टाकली तर त्यानंतर 10-10 वर्ष तुम्हाला त्या पेशंटकडे बघायचं काही काम नाही, अनलेस अँड अंटिल काही कॉम्प्लिकेशन असतील ते. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आपण काय सिम्प्लिसिटी ऑफ इन्सर्शन आहे. ठीक आहे, कॅन बी युज्ड इफ प्रेग्नन्सी इज सस्पेक्टेड. थर्ड ऑप्शन म्हणतो बघा, जर एखादी मदर आहे किंवा एखादी वुमन आहे, तिला काय झालेलं आहे की प्रेग्नन्सी सस्पेक्टेड आहे, अशा वेळेस आपण कॉपर्टी टाकू शकतो का, तर आपण बिलकुल टाकू शकत नाही. आपण का कॉपर्टी टाकू शकत नाही, जर अशा वेळेस आपण जर कॉपर्टी टाकली तर आपल्याला काय बघायला मिळू शकतं, तिथे एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे चान्सेस बघायला मिळतात. ठीक आहे, एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे चान्स बघायला मिळतात, इन्फेक्शनचे चान्सेस तिथे आपल्याला बघायला मिळतात.
ठीक आहे. म्हणून जर तिथे प्रेग्नन्सी सस्पेक्टेड असेल तर आपण काय करत नाही, कॉन्ट्रा इंडिकेटेड असतं. काय, इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस इन्सर्ट करणं हे काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे इन प्रेग्नन्सी. का, कारण त्याच्यामुळे एक्टॉपिक प्रेग्नन्सी होऊ शकते. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय, तुमचं जे एम्ब्रिओ आहे तो कुठे इम्प्लांट होतो, अदर दॅन युट्रस. युट्रस सोडून दुसरीकडे कुठं पण जाऊन काय होतो, इम्प्लांट होतो. आणि ते काय असू शकतं, मदरसाठी काय असू शकतं, खूप फेटल असू शकतं. म्हणून एक्टॉपिक प्रेग्नन्सी ही काय आहे, एक ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, कधीही जर प्रेग्नन्सी सस्पेक्टेड असेल तर इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस टाकायचे नाहीत. इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस जर प्रेग्नन्सीमध्ये टाकले तर काय होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून हे पण नाही करायचं आहे. नंतर लास्ट ऑप्शन काय म्हणतं बघा, नो मेटाबॉलिक साईड इफेक्ट. साईड इफेक्ट आहेत का कुठल्याही प्रकारचे, जर तुम्ही कॉपर्टी टाकली तर जे मेटाबॉलिक साईड इफेक्ट काय आहेत, तर साईड इफेक्ट जे आहेत ते अदर आहे, जसं की ब्लिडिंग आहे, पेन आहे. पण याच्यामध्ये मेटाबॉलिक साईड इफेक्ट आहेत का, काय मेटाबॉलिक साईड इफेक्ट म्हणजे काय, ओमिटिंग वगैरे असं काय होतं का, किंवा मेटाबॉलिक अल्कलोसिस, मेटाबॉलिक ऍसिडोसिस यासारख्या कॉम्प्लिकेशन पेशंटमध्ये होतात का, नाही होत. मेटाबॉलिक साईड इफेक्ट नसतात. ठीक आहे, म्हणजे हे पण करेक्ट आहे. मग आपल्याला काय विचारलं, नॉट विचारलेलं आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं काय येणार इथे करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन गोबी ऑफ युनिसेफ जी रेफर्स टू. ठीक आहे, गोबी काय आहे, ओके, गोबी काय, एक युनिसेफने आणलेली कन्सेप्ट आहे. कुणी आणली कन्सेप्ट, ही युनिसेफने कन्सेप्ट आणलेली आहे. ही कन्सेप्ट त्यांनी कशासाठी आणली होती, ही कन्सेप्ट आणली होती त्यांनी चाइल्ड सर्व्हायव्हल स्ट्रॅटर्जीसाठी. चाइल्ड सर्व्हायव्हल स्ट्रॅटर्जी कुणी, बाय युनिसेफ टू रिड्यूस इन्फंट अँड अंडर 5 मॉर्टॅलिटी. ठीक आहे, गोबी जी आहे ती काय होती, स्ट्रॅटर्जी होती. कुणी आणली होती, युनिसेफने आणली होती. का आणली होती, तर इन्फंट आणि अंडर 5 जी मॉर्टॅलिटी आहे ती कमी करण्यासाठी आणली होती. आणि का, आणि हे स्ट्रॅटर्जी आहे ते यूज करून ते काय करणार होते, चाइल्ड सर्व्हायव्हलचे चान्सेस जे आहे ते वाढवणार होते. मग बघा त्यांनी गोबीचा अर्थ काय म्हणतात, ते गोबी. ठीक आहे, हे काय इनिशियल्स आहेत. बघा फर्स्ट ऑप्शन काय आहे, ग्रोथ मॉनिटरिंग. फर्स्ट काय म्हणतो, ग्रोथ मॉनिटरिंग. ठीक आहे, ग्रोथ चार्ट, त्याला आपण काय म्हणू शकतो, ग्रोथ चार्ट. ठीक आहे, ग्रोथ मॉनिटरिंग आपण कशाने करतो, ग्रोथ चार्टने करतो. ओ फॉर काय म्हणते बघा, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ORS. ठीक आहे, तुमचं जे ORS आहे, ओरल रिहायड्रेशन. ठीक आहे, ओरल रिहायड्रेशन. बी फॉर ते काय म्हणते बघा, बी फॉर ब्रेस्ट फीडिंग. आणि आय फॉर इम्युनायझेशन. हे 4 स्ट्रॅटर्जीज आहेत. त्या स्ट्रॅटर्जीज वापरून जे आहे ते आपण काय करू शकतो, चाइल्डचा सर्व्हायव्हल वाढवू शकतो, चाइल्डची मॉर्टॅलिटी कमी करू शकतो, अंडर 5 मॉर्टॅलिटी कमी करू शकतो, इन्फंट मॉर्टॅलिटी कमी करू शकतो, असं कोण म्हणतं, युनिसेफ म्हणतं. मग त्यांनी काय केलं, गोबी नावाची कन्सेप्ट सांगितली. गोबीमध्ये त्यांनी काय सांगितलं, जी फॉर ग्रोथ मॉनिटरिंग. तुम्ही काय करा, त्या चाइल्डची लहानपणापासून ग्रोथ मॉनिटर करा, जेणेकरून जसंही तुम्ही ग्रोथ मॉनिटर करणार तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा बेबीचं काय होत नाही, हाईट जी आहे ती जशी पाहिजे तशी वाढत नाही, किंवा बेबीचं वेट जे आहे जसं पाहिजे तसं वाढत नाही, बेबी अंडर वेट होत आहे, बेबी ओव्हर वेट होत आहे, किंवा बेबी नॉर्मल वेटच्या काय होत आहे रेंजमध्ये चाललेला आहे. मग जर जसंही त्या बेबीला काही जरी झालं, फॉर एक्झाम्पल त्या बेबीचं अंडर वेट झालं, तर तुम्हाला लगेच कळू शकेल की बेबी काय होत आहे, माल न्यूट्रिशनकडे जात आहे. म्हणून बेबीचं काय करायला पाहिजे, आपण थरोली असेसमेंट करायला पाहिजे, आणि थरोली असेसमेंट करून स्क्रीनिंग करून मग आपल्याला ठरवायला पाहिजे बाबा कुठला जो घटक आहे तो त्या बेबीला कमी पडत आहे. पण बेबीला एनर्जी कमी पडत आहे, कार्ब्स कमी पडतात, फॅट्स कमी पडतात. ठीक आहे, आणि त्या दृष्टीने मग आपण काय करू शकतो, ते जे सप्लिमेंट्स आपण देऊ शकतो. त्यामुळे ग्रोथ मॉनिटरिंग काय आहे, खूप काय आहे, क्रुशियल असं जी फॉर ग्रोथ मॉनिटरिंग जे आहे ते गोबीमधलं खूप क्रुशियल असा इव्हेंट आहे. त्यानंतर ओ काय आहे बघा, ओरल रिहायड्रेशन. जसं की आपण काय बघितलं होतं की जी अंडर 5 चिल्ड्रन्स असतात किंवा जे इन्फंट असतात त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी किंवा मॉर्बिलिटी आहे ते डायरियामुळे खूप होते. ठीक आहे, मग डायरियामध्ये काय होतं, तुमचं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं आणि काय होतं, डिहायड्रेशन होतं. मग ते डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सला जर टॅकल करायचं असेल तर बेबीला काय करायला लागेल, रिहायड्रेशन करायला लागेल. मग ओरल रिहायड्रेशनच का, ठीक आहे, तर ओव्हरऑल रिहायड्रेशन जर तुम्ही इनिशियल स्टेजला केलं तर बेबी जो आहे तो माइल्ड पासून मॉडरेट पासून सिव्हिअर कडे जाणार नाही. ठीक आहे, तुमचा जो डिहायड्रेशन आहे ते सम डिहायड्रेशन पर्यंतच राहणार. ठीक आहे, तुम्ही जर त्याला अजून जास्त डिहायड्रेट झाला बेबी तर त्याला ओरल रिहायड्रेशन पण काय करू शकत नाही बेबीला, मग काम करणार नाही. मग बेबीला आपल्याला कुठलं आयव्ही रिहायड्रेशन करावं लागेल, आयव्ही रिसस्किटेशन करावं लागेल. ठीक आहे, म्हणून जे माइल्ड फॉर्म मध्ये असतं तिथं आपण काय करू शकतो, ओरल रिसस्किटेशन करू शकतो. बघा
ब्रेस्ट फिडिंग. ब्रेस्ट फिडिंग तर गोबीमध्ये त्यांनी सांगितलं किती 6 महिन्यापर्यंत. ठीक आहे. 6 महिन्यापर्यंत 6 मंथ्स पर्यंत काय आहे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग आहे ते बेबीला द्यायचे आहे आणि ब्रेस्ट फिडिंग 6 महिन्याच्या नंतर आपण काय करायचं त्या बेबीला विनिंग स्टार्ट करायचे. विनिंग स्टार्ट करायचे म्हणजे काय जे अदर दॅन ब्रेस्ट फीड आहे जे आपल्याला फूड प्रोडक्ट्स जे आहेत आपल्या जे घरामध्ये बनतात ते द्यायचे आहेत. ते त्यांना कसे द्यायचे अगोदर जे आहे ते कसे द्यायचे एकदम लिक्विड द्यायचे त्याच्यानंतर सेमी सॉलिड द्यायचे त्यानंतर सॉलिड द्यायचे. या प्रकारचे जे हे आहेत फूड आयटम्स आहेत ते कसे द्यायचे आपल्याला हळूहळू बेबीला इंट्रोड्यूस करायचे आहेत. अचानकच आपण डायरेक्ट सॉलिड देऊ शकतो का ते ऑब्व्हियसली देऊ शकत नाही. त्यामुळे विनिंग या टर्मचा अर्थच काय आहे की हळूहळू स्टार्ट कर. ठीक आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपण हळूहळू स्टार्ट करतो त्याला आपण काय म्हणतो विनिंग ऑन म्हणतो आणि एखादी गोष्ट जेव्हा आपण हळूहळू बंद करतो त्याला आपण काय म्हणतो विनिंग ऑफ म्हणतो. जसं की आपण जेव्हा आपण पेशंटला कशावर ठेवतो व्हेंटीवर ठेवतो तेव्हा आपण एक कन्सेप्ट ऐकतो की काय पेशंटला विन ऑफ करायचा आहे. विन ऑफ करायचा आहे म्हणजे काय आपण काय करतो पेशंटला हळूहळू व्हेंटीवरून काय करतोय कमी करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून काय होईल पेशंट स्पॉन्टेनियसली ब्रीथ करेल. ठीक आहे. तसंच इथं विनिंग ऑनची कन्सेप्ट असते. हळूहळू आपण काय करतो ब्रेस्ट फीड विन ऑफ करतो आणि जे अदर फूड प्रोडक्ट्स आहेत ते काय करतो विन ऑन करतो. तर लास्ट बघा आय फॉर काय इम्युनायझेशन. जे व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस आहेत ते काय केले पाहिजे आपण प्रिव्हेंट केले पाहिजे. आणि ते कशापासून करू शकतो आपण इम्युनायझेशन. जर त्या बच्चूचं प्रॉपर इम्युनायझेशन झालं तर ते काय होतं व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस जे आहेत ते बच्चूमध्ये प्रिव्हेंट होऊ शकतात. त्याच्यामुळे काय होऊ शकतं चाइल्ड सर्वायवलचे चान्सेस वाढतात आणि चाइल्ड सर्वायवलचे चान्सेस वाढले याचा अर्थ काय झाला तुमचा इन्फंट मॉर्टॅलिटी आणि अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट काय होतो कमी होतो. तर ही जी कन्सेप्ट आहे ती कोणी आणली होती युनिसेफने आणली होती. तर बघा जी फॉर काय ग्रोथ पिरियड आहे का जीनेस आहे का ग्रोथ रिटार्डेशन आहे का ग्रोथ चार्ट आहे. तर काय आहे ग्रोथ चार्ट किंवा ग्रोथ मॉनिटरिंग जे आहे जी फॉर ग्रोथ मॉनिटरिंग. ग्रोईंग पिरियड नाहीये जीनियस नाही याच्यामध्ये आपण मेंटल कंडिशन मध्ये आपण कुठलाही असेस करत नाही त्यामुळे जीनियस याचा पण काही संबंध नाही. ग्रोथ रिटार्डेशन हे पण नाही. हे काय आहे ग्रोथ मॉनिटरिंगचं काय आहे हे ग्रोथ रिटार्डेशन हे काय झालं आपण अनालिसिस झालं. जेव्हा आपण ग्रोथ मॉनिटरिंग करू त्यानंतर आपण जे अनालिसिस करू त्याला आपण म्हणूया ग्रोथ रिटार्डेशन झाले की ग्रोथ नॉर्मल रेंज मध्ये आहे. ठीक आहे. हे आपण आपलं नंतरचं अनालिसिस झालं वेन वी विल अप्लाय दॅट जी फॉर ग्रोथ मॉनिटरिंग. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर डी असणार आहे हार्मोन रिलीजिंग आयुडीज कंप्राइज द. ठीक आहे. हार्मोन रिलीजिंग आयुडीज आपल्याला बद्दल विचारलेलं आहे आणि आपल्याला काय दिले ऑप्शन दिले आहेत फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन आणि फोर्थ जनरेशन. ठीक आहे. तर बघूया बघा फर्स्ट जनरेशन काय आहे सेकंड जनरेशन काय आहे आणि थर्ड जनरेशन काय आहे. ठीक आहे. फर्स्ट जनरेशनचे तुमचे इंट्रायुटेराइन डिव्हाइस असतात त्यांच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला ते कसे असतात नॉन मेडिकेटेड असतात. नॉन मेडिकेटेड किंवा यालाच आपण काय म्हणतो इनर्ट असं आपण म्हणतो. काय म्हणतो इनर्ट असं आपण म्हणतो. सेकंड जनरेशन जे असतात त्याच्यामध्ये काय असतं मेटल असतं कंटेन्स मेटल जसं की काय आपल्या कॉपर्टीज. ठीक आहे. जसं की आपलं कॉपर्टीज आहे ते त्याच्यामध्ये असतात आणि थर्ड जनरेशन जे असतात त्याच्यामध्ये काय असतात हार्मोन्स असतात. हार्मोन्स ठीक आहे. याला आपण काय म्हणतो मेडिकेटेड असं सुद्धा म्हणतो का कारण त्यामध्ये आपण हार्मोन्स टाकलेले असतात. ठीक आहे. जे नॉन मेडिकेटेड किंवा इनर्ट असतात ते इफेक्ट कसं करतात तर त्यांचं जे इफेक्ट असतं ते कसं असतं लोकल इन्फ्लामेटरी इफेक्ट. लोकल इन्फ्लामेटरी इफेक्ट. तर बघा जर तुम्ही कुठलाही जरी आपली जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये कुठलाही एखादा फॉरेन पार्टिकल किंवा फॉरेन बॉडी जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट करते तेव्हा आपली जी बॉडी आहे आपल्या ज्या बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम आहे ते काय करतं त्याला अँटीजन समजतं आणि त्याच्या विरोधामध्ये काय करतं अँटीबॉडीज तयार करायला लागतं किंवा लोकल डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट व्हायला लागते आणि ती लोकल डिफेन्स सिस्टीम कुठे ऍक्टिव्हेट होते इथे पण होते कुठे होते युट्रसमध्ये आणि ती लोकल डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं तिथं लोकल इन्फ्लमेशन झाल्यामुळं तुमचे जे स्पर्म्स आणि ओव्हम्स आहेत त्यांचं काय होत नाही फर्टिलायझेशन होत नाही. त्याचं काय होतं लोकल इन्फ्लामेटरी ऍक्शन होतात. त्यानंतर सेकंड जनरेशन आहे त्याच्यामध्ये काय आहे कॉपर आहे आणि कॉपर मध्ये काय आहे स्पर्मिसायडल ऍक्टिव्हिटी आहे. स्पर्मिसायडल प्रॉपर्टीज आहेत. स्पर्मिसायडल प्रॉपर्टीज आहेत कशामध्ये कॉपरमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो सेकंड जनरेशन मध्ये कॉपर जे आहे ते ऍज अ मेटल युज करतो कशामध्ये इंट्रायुटेराइन डिव्हाइस मध्ये. त्यानंतर आपण काय बघतो हे जे आयओडी असतं त्याच्यामध्ये काय असतं आपण हॉर्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइस आपण याच्यामध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल तुमचं प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. कुठला यूज करतो आपण हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन. त्यालाच आपण काय म्हणतो प्रोजेस्टॅसर्ट असं आपण म्हणतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये किती एमजी आपण हॉर्मोन टाकतो 38 mg टाकतो आपण.
38 mg काय असतं याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन असतं. काय असतं? प्रोजेस्टेरॉन असतं. आणि ते डेली किती सिक्रेट करतो? 65 mcg पर डे. पर डे काय होतं याच्यामधून सिक्रेट होत असतं आणि त्याच्यामुळे काय तुमची प्रेग्नन्सी प्रिव्हेंट होते. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अदर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर कुठलं असतं आपलं LNG20 लिओनॉर्जेस्टेरॉल. ठीक आहे. लिओनॉर्जेस्टेरॉल. LNG म्हणजे काय? लिओनॉर्जेस्टेरॉल. ठीक आहे. तर फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन बघितलं आपण. फर्स्ट जनरेशन मध्ये आपण बघितलं बघा, तर काय असतात त्यांचे इंटरॅक्टर डिव्हाइस असतात ते काय नॉन मेडिकेटेड आहेत किंवा त्याला आपण काय म्हणतो इनर्ट म्हणतो. इनर्ट म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये काही नाही मेडिकेशन आहे. इनर्ट. ठीक आहे. इनर्ट आहेत ते. तर त्याच्यामध्ये काय होतं लोकल इन्फ्लॅमेशनमुळे काय होते प्रेग्नन्सी रोखली जाते. तर याचं जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं तर काय आहे? लिप्पस लूप. काय आहे? लिप्पस लूप. लिप्पस लूप. ठीक आहे. लिपस लूप काय आहे? फर्स्ट जनरेशनचा आहे. सेकंड जनरेशनमध्ये आपण काय बघतो की आपण काय केलं आहे त्याच जी तुमची ही होती इथले जे आयोडे होते जे की प्लास्टिकचे होते. ठीक आहे. हे काय होते? प्लास्टिकचे होते किंवा पॉलिथिन किंवा पॉलिमर होते. कसे होते? पॉलिमर पासून बनलेले होते किंवा पॉलिथिन पासून बनलेले होते. ठीक आहे. पॉलिइथिन. ठीक आहे. इथिन हा काय कंपाऊंड आहे आणि त्याचे असे आपण इथिन काय केलं अशा आपण जमा केलं तर कुठला प्रोडक्ट फॉर्म होतो? पॉलिइथिन फॉर्म होतो. ठीक आहे. मग आपण काय केलं ते यूज करून लिपस लूप बनवले. लिपस लूपचा आकार कसा असतो? फॉर एक्झाम्पल तुमचा काय लिपस लूप हे काय असतो? डबल शेप असतो आणि त्याला काय टेल असते. ठीक आहे. हे या प्रकारचा आपला लिपस लूप जे आहे ते बघायला मिळतं आणि याला काय असते? टेल असते. ठीक आहे. हे काय तुमचा लिपस लूप झाला. कॉपर टी जे आहे याच्यामध्ये मग नंतर काय केलं आपण? कॉपर ऍड केलं. तर आपण कॉपर ऍड केलं आणि आता काय कळलं की थोड्या वेळानंतर जाऊन आपल्याला थोड्या कालांतराने आपल्याला कळलं की बाबा कॉपर जर टाकला आपण तर कॉपरमध्ये काय आहेत? स्पर्मिसायडल प्रॉपर्टीज आहेत आणि त्या स्पर्मिसायडल प्रॉपर्टीज आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं तर आपण जे लिपस लूप केलं होतं ते काय होईल? अजून थोडंसं बेटर होईल. मग आपण काय केलं? एक कॉपर टी बनवली. आपण काय बनवली? एक कॉपर टी बनवली आणि इथं काय केलं आपण असं कॉपर जे आहे ते आपण इथं हे लावलं. ठीक आहे. मग याचे एक्झाम्पल कुठले आहेत? याचे एक्झाम्पल सरळ सरळ कॉपर टी. मग याचे पण एक्झाम्पल आहेत कॉपर टी 380 त्यानंतर 380A. ठीक आहे. 380A हे काय वेगवेगळे मॉडेल्स जसे आपण मोबाईलचे मॉडेल्स बघतो तसे तसे काय ते वेगवेगळे सरफेस एरिया त्याच्यानुसार ते त्यांचे नावं ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर थर्ड जनरेशन आपण बघितलं त्याच्यामध्ये काय होतात? हॉर्मोन रिलीज होतात. ठीक आहे. मग आपण काय बघितलं? प्रोजेस्टेरॉन बघितलं. त्याच्यानंतर कुठलं बघितलं? लिओनॉर्जेस्टेरॉल बघितलं. ठीक आहे. तर हे काय आहे त्याचे एक्झाम्पल आहे. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं बघा आपल्याला? हॉर्मोन रिलीजिंग आयोडीज. हॉर्मोन रिलीजिंग कुठले असतात? मग थर्ड जनरेशन असतात. फर्स्ट जनरेशन कसे असतात आपल्या? नॉन मेडिकेटेड असतात. नॉन मेडिकेटेड असतात किंवा काय असतात? इनर्ट असतात. सेकंड जनरेशन मध्ये काय असतं? मेटल असतं. थर्ड जनरेशन मध्ये काय असतं? तर हॉर्मोन्स असतात. आणि फोर्थ जनरेशन अजून आल्यात का? तर आलेल्या नाही. जर तुम्ही शोध लावला तर फोर्थ जनरेशन येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर काय असणार आहे? थर्ड जनरेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन फॉलोइंग विच इज अ फॉल्स स्टेटमेंट रिगार्डिंग व्हॅसेक्टॉमी. व्हॅसेक्टॉमी बद्दल काय विचारलेलं आहे आपल्याला? फॉल्स स्टेटमेंट जे आहे ते विचारलेले आहे. फर्स्ट ऑप्शन म्हणतोय इन दिस व्हॅस डिफरन्स ऑर बोथ द साइड्स आर रिस्पेक्टेड अँड द कट एंड्स आर लायगेटेड. ठीक आहे. वॉच डिफरन्स आपण काय करतो? दोन्ही साइडचे टेस्टिस पासून ज्या वॉच डिफरन्स निघाल्यात त्याला आपण काय म्हणतो? कट करतो म्हणतो आणि कट करून काय करतो? लायगेट करतो. ठीक आहे. दोन्ही साईडने आपण काय केलं? कट केलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय बघायला मिळतं? हे जे आहेत आपण कट एंड काय केले असे दोन्ही साईडने बांधून टाकले. ठीक आहे. दोन्ही साईडने आपण काय केले ते बांधून टिकले. तर आपण काय म्हणलं? लायगेट केलं असं आपण म्हटलो. मग हे करतो का आपण? तर हो करतो. इट्स फेल्युअर रेट इज व्हेरी लो. बरोबर आहे. फेल्युअर रेट खूप कमी आहे का? कारण एकतर आपण त्याला कट केलं, कट करून पण परत काय केलं? हे एंड असे आपण काय केले? असे दुमडले आणि इकडे काय केलं? बांधून टाकले. बांधून टाकल्यामुळे तुमचे जे स्पर्म्स आहेत त्याचे तुमच्या टेस्टिस मधून स्पर्म जे वर असतो त्या स्पर्मची एंट्री काय केली? आपण ब्लॉक केली. स्पर्मची एंट्री आपण काय केली? ब्लॉक केली. स्पर्मची एंट्री ब्लॉक झाल्यामुळे तुमचं काय होणार नाही तर इजॅक्युलेशन होणार काय ते? ऑब्व्हियसली इजॅक्युलेशन होणार. इजॅक्युलेशन होणार का? जरी तुम्ही व्हॅसेक्टॉमी केली असेल तरी पण व्हॅसेक्टॉमीच्या पेशंटमध्ये इजॅक्युलेशन होणार का? तर इजॅक्युलेशन होणार. पण त्या इजॅक्युलेशनच्या कंटेंटमध्ये काय असणार आता? फक्त आणि फक्त काय असणार? सीमन असणार. ठीक आहे. फक्त आणि फक्त सीमन असणार आणि काय असणार? प्रोस्टॅटिक फ्लुइड असणार. प्रोस्टॅटिक फ्लुइड असणार. जी प्रोस्टॅटिक ग्लँड आहे तुमची त्याचे जे फ्लुइड आहे ते प्रोस्टॅटिक फ्लुइड तिथे असणार. ठीक आहे. आणि सीमेन असणार. पण याच्यामध्ये स्पर्म असणार का? स्पर्म नसणार कारण आपण काय केले? ही जी वाज डिफरन्स आहे हिला आपण कट केलं आणि वाज डिफरन्स कट झाल्यामुळे काय होणार? तुमची स्पर्मची काय होणार तिकडे? तर त्या पुढे जाणार नाही. कुठे जाणार नाही? इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये जाणार नाही. वाज डिफरन्स तुमची पुढे जाऊन काय बनते? इजॅक्युलेटरी डक्ट बनते. पण इथे काय होणार नाही ते वाज डिफरन्स आपण कट केल्यामुळे वाज डिफरन्सच्या पुढे काय जाणार नाही? तुमचे स्पर्म जाणार नाही आणि त्या इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये तुमचा एक पण स्पर्म जाणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय आहे तुमचं फेल्युअर रेट काय आहे? कमी आहे. मग हे पण बरोबर आहे. बिफोर प्रोसिजर रिटर्न कन्सर्न मस्ट बी ऑब्टेन्ड फ्रॉम द पर्सन. बरोबर आहे. तुम्ही रिटर्न कन्सर्न घ्यायलाच पाहिजे. असं कळलं की तुमच्याकडे पेशंट आला आणि तुम्ही त्याला कापला आणि त्याचं काय केलं? तुम्ही नसबंदी करून टाकली आणि त्याच्यानंतर पेशंट आला आणि तुमच्यावर केस करून टाकली बाबा माझी नसबंदी का करून टाकली. ठीक आहे. असे जे आहेत ते भरपूर केसेस आहेत ऍक्च्युअली. अगोदर जे आहे ते खेड्यांमध्ये जे आहे ते
टार्गेट्स दिले जायचे. आता पण दिले जातात व्हॅसेक्टॉमीचे. पण आता जे आहे ते लोकं काय केले थोडेसे सुशिक्षित झालेले आहेत. त्याच्यामुळे एवढं जे आहे ते प्रमाण नाहीये. तर अगोदरच्या काळामध्ये जेव्हा लोकं सुशिक्षित नव्हते, जेव्हा लोकांकडे पैसा नव्हता, तेव्हा टार्गेट्स दिले जायचे आणि त्या टार्गेट्समध्ये काय होतं, की जे व्हॅसेक्टॉमी करतील, ठीक आहे. जो करणारा आहे त्याला पण बेनिफिट्स मिळायचं आणि जो करून घेणारा म्हणजे जो कोणी पेशंट आहे त्याला पण पैसे मिळायचे. ठीक आहे. व्हॅसेक्टॉमी करण्यासाठी. हे का केलं होतं ते? तर बाबा जे फिमेलमध्ये ट्युबेक्टॉमीचं आहे ते प्रमाण कमी करण्यासाठी आणि मेलनी पण काय करायला पाहिजे? मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन यूज करायला पाहिजे. म्हणून व्हॅसेक्टॉमीला थोडंसं पुढे आणण्यासाठी हे जे आहे ते सरकारने केलं होतं, की त्यांना काय मिळणार? पैसे देणार आपण. पण व्हायला काय लागलं, जी गरीब लोकं आहेत, ठीक आहे, किंवा जी थोडीशी मेंटली थोडीशी इल आहेत, तर अशा लोकांना काय करायला लागली, घेऊ यायला लागली आणि त्यांचे जे आहे ते व्हॅसेक्टॉमी करायला लागली. तर असे जे आहे ते बरेचसे उदाहरण झालेले आहेत, जे थोडंसं दुर्लभ भाग किंवा जे काही ग्रामीण भाग आहेत, अशा ठिकाणी झालेले आहेत, की त्यांचा कन्सेंट न घेता त्यांच्याकडून त्यांच्याकडे काय करण्यात आली, त्यांची व्हॅसेक्टॉमी करण्यात आली आहे. कशासाठी? फक्त आणि फक्त पैशांसाठी. अशी पण उदाहरणं आहेत आपल्याकडे, ठीक आहे. पण आता थोडंसं बेटर झालेलं आहे. आता लोकांमध्ये अवेअरनेस आहे आणि आता जे इथिक्स जे प्रॉपर म्हणतो आपण ते पण आता इथिक्स जे आहे ते प्रॉपरली फॉलो होत आहेत. द मॅन बिकम स्टराईल सून आफ्टर द व्हॅसेक्टॉमी. फोर्थ ऑप्शन म्हणतो बघा. तर लगेच होतो का? तर नाही. आपण बघितलंय आय थिंक याच्यावरचा आपला क्वेश्चन पण झाला होता, की जेव्हा आपण व्हॅसेक्टॉमी केल्याच्या नंतर किती 3 मंथ्स ठीक आहे. 3 महिन्यापर्यंत किंवा 90 दिवस ठीक आहे. 3 महिन्यापर्यंत किंवा 90 दिवसांपर्यंत काय व्हायला पाहिजे? त्या जे आहे त्या काय होत नाही, तो जो पर्सन आहे, तो जो मेल आहे, तो मेल काय होत नाहीये? स्टराईल नसतो. तो काय नसतो? स्टराईल नसतो. तो कसा असतो? फर्टाईल असतो. कसा असतो? फर्टाईल असतो. फर्टाईल असतो. म्हणजे जरी तुम्ही व्हॅसेक्टॉमी केली आणि व्हॅसेक्टॉमी केल्याच्या 90 दिवसाच्या आत जर तुमचा तो जो पर्सन आहे, त्या पर्सनने काय केले? सेक्शुअल कॉन्टॅक्ट केले. कसे? अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट केले. तर काय होऊ शकते? ती जी त्याची पार्टनर आहे ती प्रेग्नंट राहू शकते. का? कारण आपण काय केले? ती व्हॅज डिफरन्स कट केली आहे. पण व्हॅज डिफरन्स पासून पुढे इजॅक्युलेटेड डक्ट या इथे पण काय होते? अगोदरचे स्पर्म असू शकतात. ते स्पर्म काय करू शकतात? प्रेग्नन्सी कॉज करू शकतात. ठीक आहे. तर व्हॅसेक्टॉमी केल्याच्या नंतर मग आपण पेशंटला काय सांगायचं, बाबा 3 महिन्यापर्यंत तू काय कर किंवा ॲटलीस्ट 90 दिवसापर्यंत तू काय कर, अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन यूज कर. कॉन्ट्रासेप्शन काय कर? यूज करायची. काय करायला पाहिजे आपण? ॲडवाइस द्यायला पाहिजे. काय ॲडवाइस द्यायला पाहिजे? अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन यूज. कधीपर्यंत? 3 महिन्यापर्यंत किंवा 90 दिवसापर्यंत किंवा किंवा 20 इजॅक्युलेशन्स पर्यंत. किती इजॅक्युलेशन्स? 20 इजॅक्युलेशन पर्यंत. ठीक आहे. तर आपण काय करायला पाहिजे? त्याला सांगायला पाहिजे. तर ऑप्शन डी काय येणार आहे? तर आपला करेक्ट आन्सर येणार आहे, की तो माणूस जो आहे तो लगेच सून आफ्टर काय होत नाही? स्टराईल होत नाही. त्याला स्टराईल व्हायला 90 दिवसांचा किंवा 20 इजॅक्युलेशनचा कालावधी हा लागत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जनरल फर्टिलिटी रेट इज डिफाइंड ॲज जनरल फर्टिलिटी रेट. ठीक आहे. GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे का? हा नाही. काय आहे? जनरल फर्टिलिटी रेट इज डिफाइंड ॲज टोटल नंबर ऑफ बर्थ पर 1000 वुमेन इन अ रिप्रोडक्टिव्ह एज इन अ इयर. टोटल नंबर ऑफ प्रेग्नेंट वुमन ओव्हर पर 1000 फिमेल काय? प्रोडक्ट पॉप्युलेशन. टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 वुमेन इन अ रिप्रोडक्टिव्ह एज इन अ इयर. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा? टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स इन अ इयर पर 1000 एलिजिबल कपल्स. तर बघा, जे आपण जनरल फर्टिलिटी रेट जो आहे आणि तुमचा जे ट्रू बर्थ रेट जो आहे, ह्या दोन्हीमध्ये थोडासा खूप मायनर जो आहे तो फरक आहे आणि हा जर फरक नाही समजून घ्याल तुमचे क्वेश्चन जो आहे तो 100% चुकतो. बघा, जनरल फर्टिलिटी रेट म्हणजेच काय? फर्टिलिटी म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय होतंय बाबा, कुणीतरी काय होतंय? फर्टाईल होत आहे. फर्टाईल होत आहे म्हणजे काय? एक जे कपल आहे त्या कपल पासून काय होत आहे? एक अजून काय होतंय? बाळ बनत आहे. ते काय झाली? फर्टिलिटी झाली त्यांची. आता क्रूड बर्थ रेट म्हणजे काय? टोटल बर्थ रेट. ठीक आहे. क्रूड बर्थ रेट आता आपण काय म्हणू शकतो? टोटल बर्थ रेट असं पण म्हणू शकतो. टोटल बर्थ रेट म्हणजे काय? त्या ज्या पॉप्युलेशनमध्ये आहे त्या पॉप्युलेशनचा टोटल बर्थ रेट विचारलेला आहे आपल्याला. म्हणजे दोघांमध्ये फरक जो आहे तो खूप मायनरचा फरक आहे बघा. GFR म्हणजे काय बघा? टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ चला नेक्स्ट पेजवर घेतो मी याला. एक मिनिट.
सॉरी, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तर बघा, नवीन पेजमध्ये बघतोय आपण काय GFR, आणि जो तुमचा CBR आहे, ठीक आहे, म्हणजे याला आपण काय म्हणतो, क्रूड बर्थ रेट, किंवा आपण याला काय म्हणतो, टोटल बर्थ रेट. तर तुमचा GFR आहे, याच्यामध्ये आपण काय म्हणतो, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ पर 1000 वुमेन इन अ पॉप्युलेशन इन गिव्हन इयर. एखाद्या वर्षामध्ये टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स 1000 वुमेन्सच्या मागे जर असतील, ठीक आहे, एखाद्या वर्षामध्ये, त्या वर्षामध्ये फॉर एक्झाम्पल 2025 वर्षामध्ये त्या गावामध्ये जर 1000 काय असतील, स्त्रिया असतील, तर 1000 स्त्रियांमध्ये किती जे आहे ते नवीन बालक जन्माला आले, त्याला आपण काय म्हटलं, जनरल फर्टिलिटी रेट असं आपण म्हटलं. तर बघा, हे जनरल फर्टिलिटी झालं. आता आपण काय बघूया, क्रूड बर्थ रेट किंवा टोटल बर्थ रेट आहे, त्याचा अर्थ काय होतो बघा. याच्यामध्ये काय म्हणतो बघा, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 मिड ईयर पॉप्युलेशन इन गिव्हन इयर. बघ, याच्यामध्ये काय म्हणतंय, ती जी पूर्ण गाव आहे, त्या पूर्ण गावाची मिड ईयर पॉप्युलेशनच्या जेवढे असेल तेवढे जर लोक काय झाले असेल, नवीन बालक जन्माला असतील, त्याला काय म्हणायचं, क्रूड बर्थ रेट म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, हे एक गाव आहे, ठीक आहे, हे एक गाव आहे, हे मी जनरल फर्टिलिटी रेट आता तुम्हाला काय सांगतोय, एक्सप्लेन करतो, ठीक आहे. हे एक गाव आहे, या गावामध्ये काय आहे, समजा हे किती आहेत, 1000 स्त्रिया आहेत, ठीक आहे, 1000 स्त्रिया आहेत आणि 1000 पुरुष आहेत. 1000 स्त्रिया आहेत, 1000 पुरुष आहेत, आणि या गावामध्ये किती झाली, नवीन जी बालकं आहेत ती 100 बालकं जन्माला आली, ठीक आहे. तर मग तुम्हाला काय सांगितलं की त्या गावाचा GFR कॅल्क्युलेट करा आणि त्याच गावाचा CBR कॅल्क्युलेट करा, हे पण तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. तर बघा, त्या गावामध्ये किती होती, 1000 स्त्रिया होती, फिमेल 1000 होती, मेल पण किती होती, 1000च होती. तर बघा, GFR आपण म्हटलं, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ किती झाले तिथे, 100 लाईव्ह बर्थ झाली, ठीक आहे, 100 लाईव्ह बर्थ झाली, मान्य आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं, पर 1000 वुमन, म्हणजे किती पर 1000 वुमन मध्ये, मग वुमन किती होत्या टोटल त्या गावामध्ये, तर किती होत्या, 1000 होत्या, ठीक आहे. सॉरी, बच्चू किती झाले, 100 बेबी झाले, ठीक आहे. आणि मग वुमेन्स किती होत्या, तर 1000 होत्या, ठीक आहे. आणि इंटू काय येणार, 1000 येणार, कारण पर 1000 कॅल्क्युलेट करतो आपण. मग याचा GFR किती आला, 100 आला, बरोबर. मग आता याच गावाचा जर आपल्याला CBR म्हणजे टोटल बर्थ रेट किंवा क्रूड बर्थ रेट जर कॅल्क्युलेट करायचं झाला, तर काय येतं बघा ना, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ किती आहेत बाबा, 100 आहेत, 100 बालकं जन्माला आली, ठीक आहे. आणि मिड इयर पॉप्युलेशन, मग आता या पॉप्युलेशन मध्ये त्यांनी मेल किंवा फिमेल असं सांगितलं का, तर नाही, या गावामध्ये ॲव्हरेज जे आहे ते किती पॉप्युलेशन आहे, तर या गावामध्ये कंटिन्यूस किती पॉप्युलेशन होती, 1000 माणसं राहायच्या आणि 1000 स्त्रिया राहायच्या. आता किती झाली, तर 2000 झाली, ठीक आहे, 2000 झाली, आणि इंटू काय 1000, हे काय आपलं इंटू 1000 का, कारण पर 1000 म्हटलं होतं आपण. मग हे काय झालं 2 आणि हे 50, तर CBR किती आलायचा, 50. CBR किती आला, 50 आला, आणि GFR किती आला, 100 आला. याचा फरक तुम्हाला समजला असेल, ठीक आहे. एक्झाम्पल जो क्रूज बर्थ रेट आहे किंवा टोटल बर्थ रेट आहे, हा काय सांगतो, टोटल मिडियन पॉप्युलेशन बद्दल बोलतोय, आणि हा तुमचा जनरल फर्टिलिटी रेट जो आहे तो फक्त आणि फक्त वुमन बद्दल बोलतोय, ठीक आहे. GFR आणि CBR मधला हा काय आहे, मेजर फरक आहे, ठीक आहे. तर आज आपला क्वेश्चन काय म्हणतो बघा, टोटल ऑफ बर्थ पर 1000 वुमन इन रिप्रोडक्टिव्ह एज इन अ इयर. रिप्रोडक्टिव्ह एज बद्दल बोललो का आपण, नाही, तर टोटल फिमेल जेवढ्या होत्या त्या गावामध्ये सर्व फिमेल बद्दल आपण बोललो, तर आपण काय बोललो, जनरल फर्टिलिटी रेट म्हणलो. आणि हा ऑप्शन हे काय सांगतो आपल्याला, फक्त आणि फक्त रिप्रोडक्टिव्ह एजचा सांगतोय. मग रिप्रोडक्टिव्ह एजचा फक्त वुमेन्स पकडला होता, टोटल वुमन पकडला होता, मग हा ऑप्शन नाही आपला. टोटल नंबर ऑफ प्रेग्नेंट वुमेन ओव्हर पर 1000 फिमेल प्रोडक्शन, तर हे आपल्याला प्रेग्नेंट वुमन बद्दल आयडिया देत आहे, हे आपल्याला फर्टिलिटी बद्दल आयडिया देत नाही आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्ड्स पर 1000 वुमेन इन द रिप्रोडक्टिव्ह एज इन द इयर, ठीक आहे. त्या गावामधल्या ज्या वुमेन होत्या, त्या गावांमधल्या ज्या वुमेनपैकी 1000 वुमेनपैकी जेवढे लाईव्ह बर्थ झाले, त्याला आपण काय म्हटलं, जनरल फर्टिलिटी मधलं जे काय आहे करेक्ट आन्सर असणार आहे. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्ड्स इन अ इयर ओव्हर पर 1000 एलिजिबल कपल, हे पण काय सांगतं, एलिजिबल कपल याने काय केलं याच्यामध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे हे पण काय असणार नाही, याचा आन्सर असणार नाही. तर C जे आहे आपलं काय असणार याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे.
आणि जो तुमचा ए ऑप्शन आहे, ए ऑप्शन मध्ये आपल्याला त्याने काय सांगितलं बघा, इथे टोटल नंबर ऑफ बर्थ सांगितले. इथे लाईव्ह बर्थ पण मिसिंग आहे. ठीक आहे, लाईव्ह जो आहे तो वर्ड पण मिसिंग आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये जर 50 बालकं जन्मलेली असू शकतात, पण त्यातली फक्त लाईव्ह कधी कधी 48 पण असू शकतात. जे 2 आहेत ते मॉर्टॅलिटी पण होऊ शकते. त्यामुळे लाईव्ह बर्थ हे आहे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हा लाईव्ह बर्थ जो वर्ड आहे तो पण इथे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ पर 1000 वुमन इन द रिप्रोडक्टिव्ह एज. रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे मग त्यांचं वय किती असणार आहे, इथे 19 ते 49. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 19 ते 49 जे आहे ते आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये काय पकडतो, रिप्रोडक्टिव्ह एज असा आपण पकडत असतो. ठीक आहे, तर ऑप्शन सी काय असणार, याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ विल यू डिफाईन मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटला तुम्ही कसं डिफाईन करणार असं आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन सांगतो बघा, टोटल नंबर ऑफ मॅटर्नल डेथ्स इन a year over per 1000 female population. Total number of maternal deaths in a year over per 1000 pregnant women. लास्ट ऑप्शन मध्ये बघा, टोटल नंबर ऑफ मॅटर्नल डेथ्स ड्यू टू प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन इन अ इयर ओव्हर पर 1000 प्रेग्नेंट वुमन. लास्ट मध्ये बघा, टोटल नंबर ऑफ मॅटर्नल डेथ्स ड्यू टू प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन इन अ इयर ओव्हर पर 1000 लाईव्ह बर्थ्स इन द इयर. तर बघा, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशिओ किंवा रेट जो आहे, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशिओ किंवा रेट जो आहे त्याला आपण काय म्हणतो बघा, नंबर ऑफ मॅटर्नल डेथ ड्यू टू प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स इन सेम इयर इंटू 1000. ठीक आहे, कधी कधी किंवा आपण काय करतोय, इंटू 1 लाख असं पण आपण करतो. ठीक आहे, दोन्ही पण फॉर्म्युलाज काय आहेत, करेक्ट आहेत. त्यासाठीचे MMR साठीचे. तर आपल्या ऑप्शन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हे ऑप्शन मध्ये बघा, टोटल नंबर ऑफ मॅटर्नल डेथ इन अ इयर ओव्हर पर 1000 फिमेल पॉप्युलेशन आहे का, तर आपण डिनॉमिनेटर मध्ये काय यूज करतो, याच्यामध्ये लाईव्ह बर्थ यूज करतो. ठीक आहे, बर्थ डिनॉमिनेटर मध्ये काय यूज करतो, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स. टोटल नंबर ऑफ मॅटर्नल डेथ इन अ इयर ओव्हर पर 1000 प्रेग्नंट वुमन, इथं पण काय चुकीचं आहे. टोटल नंबर ऑफ मॅटर्नल डेथ ड्यू टू प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन इन अ इयर ओव्हर पर 1000 प्रेग्नंट वुमन, इथं पण डिनॉमिनेटर चुकीचं आहे. टोटल नंबर ऑफ मॅटर्नल डेथ ड्यू टू प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन इन अ इयर पर 1000 लाईव्ह बर्थ्स इन द इयर. करेक्ट आन्सर असणार आहे कुठला, डी जे आहे आपला काय असणार, इथं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे. बघा, IMR टोटल नंबर ऑफ डेथ, IMR इज इक्वल टू, सर्वांच्या पुढे काय इज इक्वल टू फर्स्ट ऑप्शन, IMR इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ डेथ अपॉन टोटल नंबर ऑफ बर्थ्स इंटू 100. बघा, आपल्याला काय विचारलंय, फक्त आणि फक्त इन्फंट मॉर्टॅलिटी रेट विचारलाय. तर मग फर्स्ट ऑप्शन काय सांगतो बघा, टोटल नंबर ऑफ डेथ. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितले का इन्फंट किंवा निओनेटल असं कुठलंही स्पेसिफाय केलंय का, नाही. त्या गावामध्ये जेवढे डेथ झाले होते सगळ्याचे सगळे त्यांनी काय केले, पकडलेले आहेत या फॉर्म्युल्यावर. हे काय असणार आहे, चुकीचा आन्सर आहे. थर्ड काय म्हणतो बघा, टोटल नंबर ऑफ इन्फांटाईल डेथ, इथपर्यंत ठीक आहे. टोटल टोटल बर्थ्स इन द सेम इयर इंटू 1000. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, टोटल नंबर ऑफ इन्फंटाईल डेथ. ठीक आहे, टोटल बर्थ्स इन द सेम इयर इंटू 100 म्हटलेला आहे बघा. तर तुमचा जो रेट आहे तो कशामध्ये असतो, आपण 1000 मध्ये कॅल्क्युलेट. मग इथे काय 100 आहे, म्हणून हे काय ते आपलं रॉंग आन्सर आहे. लास्ट ऑप्शन तुमचा बघा, टोटल नंबर ऑफ इन्फंटाईल डेथ इन अ इयर अपॉन टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स इन द सेम इयर इंटू 1000. हे काय असणार, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. कारण आपण जेव्हा IMR कॅल्क्युलेट करतो, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, तेव्हा आपण काय म्हणतो की जेवढे काही इन्फंट डेथ झालेले आहेत बाबा त्या वर्षामध्ये, इन्फंट डेथ जे आहेत झालेले आहेत कधी, त्या वर्षामध्ये, इन अ पर्टिक्युलर इयर. ठीक आहे, इन अ पर्टिक्युलर इयर, त्या वर्षामध्ये जे काही इन्फंटाईल डेथ झालेले आहेत आणि त्याला डिवायडेड बाय आपण काय करतो, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स. ठीक आहे, लाईव्ह बर्थ्स फक्त आपण काउंट करतो, लाईव्ह बर्थ्स, आणि इंटू किती करतो आपण, 1000 करतो. आणि हे जे बर्थ्स आहेत, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स कधीचे, इन द सेम इयर. ज्या इयरचा आपण IMR कॅल्क्युलेट करत आहोत त्या इयरचे. ठीक आहे, ज्या इयरचे आपण इन्फंटाईल डेथ पकडले त्याच इयरचा आपण मॉर्टॅलिटी रेट कॅल्क्युलेट करतोय, आणि त्याच इयरचा जो आहे तो सगळा आपण डाटा यूज करतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल
2025 जर इयर घेतलं आपण तर 2025 मध्ये किती डेथ झाल्या हे काय येणार, वर येणार. ठीक आहे. आणि 2025 मध्ये किती जी आहे ती जिवंत बालकं जन्माला आली हे काय येणार, खाली येणार. म्हणजे 2025 मध्ये फॉर एक्झाम्पल एक्स बालकं जी आहेत काय झाली, मेली, आणि वाय बालकं जर जन्माला आली तर त्याचा इन्फर्टाइल रेट काय येणार, एक्स डिवायडेड बाय वाय इंटू काय येणार, 1000. हे जे आहे त्यांचा काय येणार, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पी सूप स्टूल इज अ फीचर ऑफ, बघा फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे टायफॉइड फिवर, सेकंड आहे कॉलरा, थर्ड आहे मेनिंजायटिस, आणि फोर्थ आहे आपल्याकडे गॅस्ट्रायटिस. तर बघूया टायफॉइड फिवर. तर टायफॉइड फिवर जर बद्दल बघायला जर झालं आपण, तर टायफॉइड फिवर बद्दल आपल्याला एमसीक्यू मध्ये काय काय विचारू शकतात. तर बघा याचा विचारू शकतात की पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कुठला आहे, तर आहे साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी हा काय आहे, ग्राम निगेटिव्ह आहे. हा कसा आहे, ग्राम निगेटिव्ह आहे. हा काय आहे, बॅसिलस आहे. ग्राम निगेटिव्ह बॅसिलस आहे. त्यानंतर आपल्याला विचारू शकतात टायफॉइड फिवरसाठी आपण कुठली टेस्ट करू शकतो, तर आपण कुठली टेस्ट करतो, विडाल टेस्ट करतो. कुठली टेस्ट करतो आपण, विडाल टेस्ट करू शकतो. त्यानंतर टायफॉइड फिवरचा अदर नाम काय आहे, तर अदर नाव आहे एंटेरिक फिवर. काय आहे, एंटेरिक फिवर. त्यानंतर आपल्याला विचारू शकतात त्याचा इन्क्युबेशन पिरियड विचारू शकतात. ठीक आहे, इन्क्युबेशन पिरियड विचारू शकतात किती आहे, 10 ते 14 दिवस आहे. 10 ते 14 दिवस आहे. त्यानंतर विचारू शकतो आपल्याला ट्रान्समिशन. ठीक आहे, ट्रान्समिशन विचारू शकतात आपल्याला, जे आहे ते ट्रान्समिशन कसं होतं बाबा. याचं ट्रान्समिशन कसं होतं, फिको ओरल रूटने होतं. फिको ओरल रूटने म्हणजेच काय, जे तुमचे कंटॅमिनेटेड वॉटर आहे, कंटॅमिनेटेड फूड आहे, याच्याबद्दल काय होऊ शकतं तुम्हाला, याचं इन्फेक्शन जे आहे ते होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अजून काय विचारू शकतात, याची जे आहे ते ड्रग ऑफ चॉईस कुठली आहे. ठीक आहे, ड्रग ऑफ चॉईस मध्ये आपण याच्यामध्ये काय करतो, फर्स्ट तर आहे याच्यामध्ये आपण काय करतो, जर अँटीबायोटिक्स देतो. ठीक आहे, अँटीबायोटिक्स देतो. अँटीबायोटिक्स मध्ये पण कुठलं, जे सेफ्ट्राक्झोन आहे, सेफ्ट्राक्झोन आहे. त्याचबरोबर सिप्रोफ्लोक्झॅसिन आहे, सिप्रोफ्लोक्झॅसिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, फ्लुइड देतो, फ्लुइड देतो. ठीक आहे, हे काय करतो आपण टायफॉइड फिवर मध्ये देत असतो. अजून टायफॉइड फिवर मध्ये आपल्याला काय विचारू शकतात, जी फिवर आहे टायफॉइड फिवरची जी फिवर असते ती कशी असते, स्टेप लॅडर फिवर असते. कशी असते, स्टेप लॅडर फिवर असते. ठीक आहे. किंवा जी फिवर प्लस ब्रॅडिकार्डिया असतो. फिवर प्लस ब्रॅडिकार्डिया हे कशाचं सिम्पटम आहे, तर टायफॉइड फिवरचा आहे. जनरली जेव्हा पेशंटला फिवर असते तेव्हा पेशंटला टॅकिकार्डिया असतो, पण जेव्हा टायफॉइड फिवर असतो पेशंटला, तर ते आहे ते फिवर सोबत आपल्याला ब्रॅडिकार्डिया बघायला मिळतो. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, रॅशेस बघायला मिळतात. बॉडीवर कसे बघायला मिळतात, रॅशेस बघायला मिळतात. त्या रॅशेसला आपण काय म्हणतो, रोज स्पॉट्स म्हणतो. रोज स्पॉट्स. ठीक आहे, रोज स्पॉट. रोज स्पॉट काय असतात, थोडेसे पिंकिश कलरचे काय असतात पेशंटच्या चेस्टवर किंवा जे ट्रंक आहे त्या ट्रंकवर आपल्याला स्पॉट्स बघायला मिळतात, रोज स्पॉट्स. युजली हे कधी बघायला मिळतात, युजली कधी बघायला मिळतात, सेकंड वीक ऑफ इन्फेक्शन. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर सेकंड वीक मध्ये जे आहे ते आपल्याला हे स्पॉट्स बघायला मिळतात. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं, आपण बघितलं टायफॉइड मध्ये काय होतं, टायफॉइड कोणामुळे होतं, साल्मोनेला टायफीमुळे होतं. ग्राम निगेटिव्ह होतो, आणि बॅसिलस कसं आहे, ग्राम निगेटिव्ह आहे, बॅसिलस आहे. त्यामध्ये आपण विडाल टेस्ट करतो. टायफॉइड फिवरला आपण काय म्हणतो, एंटेरिक फिवर सुद्धा आपण म्हणतो. त्यामध्ये जी फिवर असते ती कशी पॅटर्न असते, स्टेप लॅडर फॉर्मॅटमध्ये असते. म्हणजेच काय, हळूहळू हळूहळू अशी वाढते. जसं तुमची जी स्टेप आहे, जशा पायऱ्या आहेत, तशा पायऱ्या कशा हळूहळू वाढत असतात, तशा काय असतात त्या वाढत असतात. ठीक आहे. त्यानंतर फिवर प्लस फिवरमध्ये काय असतो, ब्रॅडिकार्डिया बघायला मिळतो. त्या रोज स्पॉट जे आहे ते आपल्याला काय बघायला मिळतात, त्यामध्ये स्पॉट्स बघायला मिळतात, रॅशेस बघायला मिळतात पिंकिश कलरचे. त्यानंतर जे आपल्याला डायरिया बघायला मिळतो. याच्यामध्ये आपल्याला अजून काय बघायला मिळतो, डायरिया जो आहे तो बघायला मिळतो. आणि हा डायरिया कसा असतो, पी सूप डायरिया असायला म्हणतात. पी सूप डायरिया म्हणजे कसा असतो, ग्रीनिश कलरचा असतो. ग्रीनिश कलरचा असल्यामुळे आपण काय म्हणतो, पी सूप डायरिया असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर अजून काय बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस बघितले आपण. ड्रग ऑफ चॉईस कुठले असते, तर आपण याच्यामध्ये काय करतो, अँटीबायोटिक देतो. आणि अँटीबायोटिकचा ड्रग ऑफ चॉईस कुठली आहे, तर सेफ्ट्रॅक्झोन आहे. आणि सिप्रोफ्लोक्झॅसिन पण आपण ॲज अ सपोर्टिव्ह अँटीबायोटिक म्हणून देऊ शकतो. त्यानंतर आपण काय करतो, फ्लुइड देतो. आणि याचं पण आपण जेव्हा स्पेसिमन कलेक्शन करायचं असतं, तर अँटीबायोटिक्स द्यायच्या अगोदर जे आहे त्याचं स्पेसिमन कलेक्शन केलं पाहिजे. नाहीतर काय होतं, तुमचे रिपोर्ट असतात काय येतात, फॉल्स निगेटिव्ह येतात. याचं ट्रान्समिशन कसं होतं, तर फिको ओरल रूटने होतं. त्यामुळे कंटॅमिनेटेड फूड आणि कंटॅमिनेटेड वॉटर पासून दूर राहिलं पाहिजे. इन्क्युबेशन पिरियड किती आहे, 10 ते 14 दिवसाचा आहे. कधी कधी 5 ते 8 तासामध्ये पण तुम्हाला इन्फेक्शन दिसू शकतं. जर पेशंट जो आहे तो काय असेल, इम्युनोकॉम्प्रेसिव्ह असेल, किंवा पेशंट जे आहे ते चाइल्ड किंवा असतील, तर त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला इन्क्युबेशन पिरियड थोडासा कमी बघायला मिळतो. का, कारण त्याची इम्युनिटी थोडीशी कमी असते. डिपेंड ऑन तुमची इम्युनिटी जी आहे, तो इन्क्युबेशन पिरियड हा नेहमी ठरत असतो.
ठीक आहे. तर हे सगळं कशाबद्दल बघितलं आपण, टायफॉइड फिवर मध्ये. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं बाबा पी सूप डायरिया आपल्याला कशामध्ये बघायला मिळतो, तर कशामध्ये बघायला मिळतो आपल्याला, टायफॉइड फिवर मध्ये बघायला मिळतो. कॉलरियामध्ये आपल्याला कुठला डायरिया बघायला मिळतो, मी काल सांगितले तुम्हाला, हे तुम्ही मला काय करायचं कमेंटमध्ये सांगून टाकायचं आहे. मेनिंजायटिस मध्ये आपल्याला काय बघायला मिळत नाही, कधी कुठल्याही प्रकारचा डायरिया किंवा स्टूल बघायला मिळत नाही. मेनिंजायटिस मध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे कुठलं चिन्ह क्रिजिटी आहे, तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 साईन बघायला मिळतात मेनिंजायटिसचे, ते पण तुम्हाला काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे, कुठले कुठले साईन जे आहेत ते तुम्हाला मेनिंजायटिस मध्ये बघायला मिळतात. गॅस्ट्रायटिस मध्ये तुम्हाला पेशंटला डायरिया आहे तो असू शकतो, पण तो डायरिया पी सूप जो आहे, कॅरेक्टरिस्टिक जे आहे कशाचं, टायफॉइड फिवरचं ते नसतं. ठीक आहे. गॅस्ट्रायटिसमध्ये पेशंटमध्ये खूप सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन असतं, पेशंटला ओमिटिंग असू शकते. ठीक आहे. त्याच्याबरोबर पेशंटला डायरिया असतो आणि पेशंट खूप हायपोटेन्शनमध्ये असतो, लेथार्जिक असतो, मसल पेन असतो पेशंटला, कारण काय असतं खूप सिव्हिअर काय झाले असतात, इलेक्ट्रोलाइट काय झाले असतात, इम्बॅलन्स झालेले असतात, इलेक्ट्रोलाइट लॉस झाले असतात, पेशंट पूर्ण डिहायड्रेट असतो. सेम टायफॉइड फिवर आणि कॉलरामध्ये पण पेशंट डिहायड्रेटेड असतो, पूर्ण लेथार्जी असते पेशंटला, मसल पेन असतो, कारण त्याचं सिव्हिअर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झालेलं असतं. ठीक आहे. तर पण स्पीच सूप जर तुम्हाला विचारलं तर कशाचं आहे, तर टायफॉइड फिवरचा आहे. तर टायफॉइड फिवर बद्दल जेवढे काही तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारू शकतात तेवढे मी तुम्हाला पूर्ण एका याच्यामध्ये दिलेत. एवढं तर तुम्ही तुम्हाला टायफॉइड फिवरला नंतर दुसरीकडे हात पण लावायची गरज नाही. एवढ्यावर पण जर नाही समजलं असेल तर बाबा एक ट्रिक घ्या तुमच्यासाठी. ठीक आहे. टायफॉइड पियल्स, पी ई ए आर एल एस, ई सूप डायरिया, ई सूप डायरिया, ऑल्सो नोन ॲज एंटेरिक फिवर, ॲब्डॉमिनल पेन असतं, रोज स्पॉट्स असतात, लिव्हर आणि स्प्लीनची काय असते, एनलार्जमेंट असते, आणि काय असतं, स्टेप लॅडर फिवर असतं, स्टेप लॅडर फिवर असतं. हे काय आहेत, अजून तुम्हाला एक पाहिजे असेल तर घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉरी, याचा आन्सर आपण बघितलं का, याचा आन्सर बघितला आपण, काय आहे, टायफॉइड फिवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द सेंटर ऑफ द सिम्बॉल अंडर 5 क्लिनिक विच इज द ट्रायंगुलर एरिया इन द रेड कलर रिप्रेझेंट. जसे अंडर 5 क्लिनिकचा जो ट्रायंगुलर एरिया आहे, ठीक आहे, हा जो ट्रायंगुलर एरिया आहे याच्यामध्ये एक सेंटरचा ट्रायंगल असतो. ठीक आहे. हा जो सेंटरचा ट्रायंगल असतो हा कसा असतो, रेड कलरचा असतो. कसा असतो, रेड कलरचा असतो. तो काय रिप्रेझेंट करतोय हे आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे. तर बघा, मला तुम्ही इमेज दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. तर बघा, हा जो तुमचा वरचा जो ट्रायंगल आहे हा काय दाखवतो, केअर इन इलनेस. काय दाखवतो, केअर इन इलनेस. मला दिसेच नसेल म्हणून लिहितोय. ठीक आहे. केअर इन इलनेस. हा काय दाखवतोय, हा काय दाखवतोय, न्यूट्रिशन, ॲडिक्वेट न्यूट्रिशन. आणि हा दाखवतोय इम्युनायझेशन. आणि हा जो वरचा ट्रायंगल आहे, ठीक आहे, हा सर्वात मोठा जो ट्रायंगल आहे हा काय दाखवतोय, हेल्थ एज्युकेशन. हेल्थ एज्युकेशन दाखवतो. आणि हा जो मधला ट्रायंगल आहे हा काय दाखवतो, फॅमिली प्लॅनिंग दाखवतो, फॅमिली प्लॅनिंग. ठीक आहे. तर काय म्हणतो बघा आपला क्वेश्चन, द सेंटर of the symbol of under 5 clinic which is a triangular area and red in color represent care in treatment and sick आहे का, तर फॅमिली प्लॅनिंग आहे का, तर हो. हेल्थ टीचिंग आहे का, तर नाही, कारण मोठा हा ट्रायंगल आहे तो दाखवतो काय, हेल्थ टीचिंग. हा काय दाखवतो, इम्युनायझेशन. हा काय दाखवतो, ॲड्युकेट न्यूट्रिशन. आणि हा काय दाखवतो, केअर इन इलनेस. म्हणून काय येणार आहे, फॅमिली प्लॅनिंग जो आहे तो सेंटरचा दाखवतो. कुठली, सेंटरचा, फॅमिली प्लॅनिंग. डी ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेफ पिरियड इज डिफाइंड ॲज. बघा, तर सेफ पिरियड कशाला म्हणतात हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट ऑप्शन आहे, अ वीक बिफोर अँड वीक आफ्टर द मेन्स्ट्रुअल पिरियड. एक मेन्स्ट्रुअल पिरियडचा एक वीक अगोदर आणि मेन्स्ट्रुअल पिरियडच्या एक वीक नंतरचा जो आहे त्याला आपण काय म्हणूया, सेफ पिरियड म्हणूया का. अ वीक बिफोर ओव्ह्युलेशन अँड अ वीक बिफोर वीक आफ्टर ओव्ह्युलेशन. आणि थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, 2 वीक बिफोर अँड 2 वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल पिरियड. आणि इट इज अन पिरियड व्हेन द डिसीज कॅन नॉट ऑकर इन ह्युमन बीइंग. असा पिरियड ज्यामध्ये काय होत नाही, डिसीज होत नाही. तर सेफ पिरियड जो आहे तो कशाचे बिलॉंग करतो, सेफ पिरियड जो आहे ते एक कशाच आहे, एक नॅचरल. हे काय म्हणून यूज करतो आपण, नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड म्हणून यूज करतो. नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड म्हणून यूज करतो. याच आपण काय म्हणतो, रिदम मेथड असं सुद्धा म्हणतो. याच आपण काय म्हणतो, रिदम मेथड सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि ह्यालाच सेफ पिरियड जो आहे, ठीक आहे, ह्याला जो सेफ पिरियड जो आहे, सेफ पिरियड म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, तर सेफ पिरियड म्हणजे असा पिरियड आहे ज्याच्यामध्ये जी आहे ती काय होऊ शकत नाही, जी वुमन आहे ती काय करू शकत नाही, कन्सिव्ह करू शकत नाही. असा पिरियड ज्याच्यामध्ये वुमन कन्सिव्ह करू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो, सेफ पिरियड म्हणतो.
हे सेफ पिरियड कशाच्या अनुषंगाने सेफ म्हटलं गेलेलं आहे, हे आपण कॉन्ट्रासेप्शनच्या जर अँगलने बघितलं गेलं तर त्या अँगलने काय सेफ पिरियड आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला ऑप्शन डी काय म्हणतो बघा, पिरियड व्हेन डिसीज कॅन नॉट ऑकर. ठीक आहे, डिसीजचा बद्दल याचा काही संबंध आहे का, काही संबंध नाही. ऑप्शन डी काय आपण इथं अगोदरच चूक आपण सांगून टाकलेली आहे. तर बघा सेफ पिरियड जो आहे तो आपण कसा ठरवतो बघा, जी फिमेल असते तिची जी मेन्स्ट्रुअल सायकल असते, तिचं मेन्स्ट्रुअल सायकल आपण नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल बोलूया. ठीक आहे, नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल जी असते तिची ती किती असते, 28 डेजची असते युजली. मग तिचा 1 दिवसापासून ते काय असते, तिचा 28 दिवसापर्यंत ती काय त्याची मेन्स्ट्रुअल सायकल आहे. आणि ह्या 28 दिवसापासून मागे 14 दिवसाला, ठीक आहे, मागे इथून 28 दिवसापासून मागे 14th डेला काय होत असतं, ओव्ह्युलेशन होत असतं. तिथं काय होत असतं, ओव्ह्युलेशन होत असतं. किती दिवसाला, 28 दिवसापासून मागे 34 दिवसाला. कुठल्याही प्रकारची जरी फिमेल असेल, म्हणजे तिची सायकल रेग्युलर असू दे इरेग्युलर असू दे, तिचा ज्या दिवशीपासून तिचे पिरियड स्टार्ट झाले त्या दिवशीपासून मागच्या 34 दिवसाला, म्हणजे जर तिची सायकल जी असेल फॉर एक्झाम्पल ती 40 दिवसाची सायकल आहे. ठीक आहे, म्हणजेच काय येणार, ते 40 दिवसापासून मागच्या 14 दिवसानंतर काय येणार, तिचं ओव्ह्युलेशन येणार. म्हणजे 40 - 14 कॅल्क्युलेट करा काय येणार तिचा, त्या मदरचा, ती जी महिला आहे तिचा काय येणार आहे, तिचं ओव्ह्युलेशनचा डे येणार आहे. मग आता आपण काय करूया, एक नॉर्मल कंडिशन घेऊया की 28 दिवसाची सायकल आहे त्या फिमेलमध्ये आणि -14 केलं तर किती, 14व्या दिवसाला तिचं ओव्ह्युलेशन आहे. ठीक आहे, तुमचं ओव्ह्युलेशन आहे आणि तिचं ओव्ह्युलेशन झाल्याच्या नंतर, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय झालं, तिचं ओव्ह्युलेशन झालं, हा काय झालं, तिचा ओव्हम बाहेर पडला. त्याच पिरियडमध्ये काय झालं, तुमचे जे आहे ते काय झालं, सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला. सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला त्या कपलचा. ठीक आहे, सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला आणि सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाल्यामुळं काय झालं की स्पर्म काय झाले, हा इथेपर्यंत आले, कुठेपर्यंत आले, त्या फिमेलच्या ओव्हम पर्यंत आले. मग हा स्पर्म इथे आल्याच्या नंतर यांचं काय झालं, फर्टिलायझेशन झालं. ठीक आहे, मग याला आपण काय म्हटलं की प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेली आहे. मग ही जी प्रेग्नन्सी आहे ती कन्सिव्ह नाही झाली पाहिजे असा पिरियड कुठला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, तर याच्यामध्ये एक सिंपल फंडा त्यांनी काय यूज केला होता, ज्याने कोणी हे शोधलं त्यांनी काय विचार केला, बाबा तुमचं ओव्हम जो आहे, ठीक आहे, तुमचा जो ओव्हम आहे हा किती तासापर्यंत वॉइड राहतो किंवा जिवंत राहतो, तर हा अप्रॉक्सिमेटली 24 तासापर्यंत काय राहतो, जिवंत राहतो. आणि जे तुमचे स्पर्म्स आहेत, ठीक आहे, स्पर्म्स आहेत हे किती, अप्रॉक्सिमेटली 72 आवर्स पर्यंत जिवंत राहतात. ठीक आहे, काय काय बुक्समध्ये 3 ते 5 दिवसापर्यंत दिलेलं आहे. ठीक आहे, पण बेसिक कन्सेप्ट तीच आहे की तुमचे जे स्पर्म्स आहेत आणि ओव्हम्स आहेत यांची जी मॅक्झिमम जी लिव्हिंग कॅपॅसिटी आहे, मॅक्झिमम जगण्याची कॅपॅसिटी आहे, त्याला कॅल्क्युलेट करून आपण काय केलेलं आहे, सेफ पिरियड जो आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे. मग आपण काय सांगितलं, बाबा तुमचा हा जो ओव्ह्युलेशन आहे, ठीक आहे, हा जो ओव्ह्युलेशनचा नंतरचा पिरियड, हा ओव्ह्युलेशनचा अगोदरचा पिरियड, हा जो तुमचा ओव्ह्युलेशन आहे, ह्या ओव्ह्युलेशनच्या आपण काय करायचं, 7 दिवस अगोदर काय करायचे, कुठल्याही प्रकारचे कॉन्टॅक्ट ठेवायचे नाही आणि 7 दिवसाच्या नंतर कुठल्याही प्रकारचे सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवायचे नाही. ठीक आहे, 7 दिवस अगोदर 7 दिवस नंतर. मग फॉर एक्झाम्पल ह्या इथे जरी तुमचे स्पर्म आल्याच्या नंतर तुमचे स्पर्म किती, मॅक्झिमम 5 दिवसापर्यंत आहे, काय काय बुक्समध्ये 5 दिवसापर्यंत आहे, 72 दिवस एक आहे, खूप साऱ्या स्टँडर्ड बुक्समध्ये आहे. तर फॉर एक्झाम्पल तुमचा इथे जरी स्पर्म आला तो जगून किती दिवस, 72 दिवस जगणार आहे. म्हणजे हा 7व्या दिवसापासून 8व्या 9व्या 10व्या 11व्या दिवसापर्यंत फार तर जगेल. ठीक आहे, तो 13व्या 14व्या दिवसापर्यंत काय जाण्याची खूप कमी शक्यता आहे. त्याचप्रमाणे जर तुमचा ओव्हम जो आहे तो रिलीज झाला, इथे जरी रिलीज झाला तरी पण त्याला तो जगून किती दिवस जगतोय, 24 तास जगतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल चला 24 तासापासून तो 4 दिवस जरी जगला तर तो 14 पासून किती लय 18 दिवसापर्यंत जगणार आहे, 21व्या दिवसापर्यंत जगणार आहे का, तो नाही जगणार आहे. म्हणून स्पर्मचे आणि ओव्हमचे जे आहे ते मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कुठल्या पिरियडमध्ये, 1 वीकच्या अगोदर आणि 1 वीकच्या नंतर. ठीक आहे, हा जो 15 दिवसाचा पिरियड आहे, कुठला, ओव्ह्युलेशनचा 1, ज्या मागचा 7 दिवस आणि त्याच्या पुढचे 7 दिवस, 7 आणि 7 14 आणि 1 किती, 15. हा जो 15 दिवसाचा पिरियड याला आपण काय म्हटलं, सेफ पिरियड म्हटलं. सेफ पिरियड म्हटलं. याच्यामध्ये काय होणार नाही, तुमची प्रेग्नन्सी होणार, याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुमची प्रेग्नन्सी जी आहे ती 100% कन्सिव्ह होऊ शकते. 100% म्हणता येत नाही, पण प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्याचे चान्सेस काय त्याच्यामध्ये जास्त आहेत. ठीक आहे, आणि हा जो बाकीचा पिरियड आहे, ठीक आहे, हा जो बाकीचा पिरियड आहे म्हणजे कुठं, हा 1 दिवसापासून ते 7 दिवसापर्यंत आणि हा कुठं 21वा दिवसापासून ते 28 दिवसापर्यंत. याच्यामध्ये काय आहे, प्रेग्नन्सी होण्याचे बिलकुल चान्सेस नाहीत. इथं काय आहे, 100% चान्सेस आहेत. कशाचे चान्सेस ऑफ बिईंग स्टराईल, नॉट फर्टाईल, बिईंग स्टराईल. आणि इथं पण काय आहेत, 100% चान्सेस ऑफ बिईंग स्टराईल. ठीक आहे, इथे चान्सेस आहेत का स्टराईल राहण्याचे, इथे नाहीत. इथे काय होतात, हाय चान्सेस ऑफ बिईंग फर्टाईल. हे असं स्केल काढून तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, अशी काय करा, एक स्केल बनवा, या स्केलवर असं लिहायचं, 1 दिवस, हा 7वा दिवस, हा बरोबर 14वा दिवस, हा 21वा दिवस आणि हा 28वा दिवस. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहेत, लो चान्सेस असं लिहा. याच्यामध्ये काय आहे, हाय चान्सेस ऑफ कशाचे, प्रेग्नन्सी. आणि इथं काय आहे, लो चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी.
मी तुम्हाला समजून देईल. ठीक आहे. म्हणजे ह्या इथपासून ते ह्या इथपर्यंत ह्या पिरियडमध्ये काय करायचं नाही, सेक्शुअल कॉन्टॅक्ट करायचं नाही. का? कारण हा अनसेफ पिरियड आहे. सेफ पिरियड कुठला आहे मग तुमचा 1 ते 7 आणि हा 21 ते 28. ठीक आहे. तर ऑप्शन काय म्हणतात बघा आपल्याला. सॉरी. अ वीक बिफोर अँड अ वीक आफ्टर द मेन्स्ट्रुअल पिरियड करू शकतो का? वीक बिफोर, एक वीक जो तुमचा काय आहे मेन्स्ट्रुअल पिरियड आहे. मेन्स्ट्रुअल पिरियडच्या 1 वीक अगोदर आणि मेन्स्ट्रुअल पिरियडच्या 1 वीक नंतर म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं फॉर एक्झाम्पल तुमचं मेन्स्ट्रुएशन जे आहे ते 1 तारखेला सुरू झालं आणि 5 दिवसापर्यंत नॉर्मल मेन्स्ट्रुएशन हे असतात. 5 दिवसाच्या नंतर जर तुम्ही 1 वीक परत पकडलं, ठीक आहे. 1 वीक जर परत पकडलं, किती 12व्या दिवसापासून जर तुम्ही सेक्शुअल कॉन्टॅक्ट केला, तर हा सेफ पिरियड आहे का? तर हा सेफ पिरियड बिलकुल नाही, म्हणून हे पण आन्सर चुकीचं आहे. अ वीक बिफोर ओव्ह्युलेशन अँड अ वीक आफ्टर ओव्ह्युलेशन, जे की आपण आताच बघितलेलं आहे. कुठलं? अ वीक बिफोर बिफोर काय? ओव्ह्युलेशन. ठीक आहे. आणि अ वीक आफ्टर ओव्ह्युलेशन हा वाला पिरियड, हा लो चान्सेस वाला आणि हा वाला पिरियड हा लो चान्सेस वाला. म्हणून हे ऑप्शन काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. सी ऑप्शन काय असणार आहे आपलं, सॉरी बी ऑप्शन काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. सी ऑप्शन काय म्हणतो बघा, 2 वीक्स बिफोर अँड 2 वीक्स आफ्टर मेन्स्ट्रुअल पिरियड. असं जर तुम्ही सांगितलंय का, तुम्हाला मारतील लोक. का मारतील हे सांगतो मी तुम्हाला. बघा, 14 दिवसानंतर जर तुम्ही त्याला म्हटलं की बाबा ह्या 14 दिवसांपासून 14 दिवस तुम्ही पुढे, म्हणजे 2 वीक्स म्हणजे 14 दिवस. ठीक आहे. 14 दिवस पुढे काय करायचं नाही, सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही आणि 14 दिवस मागे ठेवायचं नाही. मग तो माणूस, ठीक आहे, त्याला तेव्हा समजलं नाही, तो घरी गेला आणि तो काय म्हटला, बाबा त्याच्या फिमेलचं, त्याची जी वाईफ आहे त्याचं झालं आज ओव्ह्युलेशन आहे, असं त्याने काय केली, डेट कॅल्क्युलेट करून ठेवली, कॅलेंडरवर लिहून ठेवली की बाबा माझी जी फिमेल आहे तिचं काय झालं 14 तारखेला ओव्ह्युलेशन झालेलं आहे आणि इथून पुढे मला 14 दिवस काय करायचं नाही, सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. मग त्याने तिथून सुरू केला आणि 14 पासून कधी 28 तारखेपर्यंत, म्हणजे ह्या पूर्ण सायकलमध्ये त्याने केला का सेक्शुअल कॉन्टॅक्ट? बिलकुल सेक्शुअल कॉन्टॅक्ट केला नाही. त्यानंतर मग तुम्ही त्याला अजून काय म्हटलं की बाबा 2 वीक बिफोर सेक्शुअल कॉन्टॅक्ट, म्हणजे परत हे झालं. परत दुसरी सायकल जेव्हा सुरू झाली इथून 1 तारखेपासून, किंवा इथं परत तुम्ही काय म्हटलं 14 दिवस करू नका. अरे मग त्याने सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवायचं कधी? तुम्ही जर पूर्ण त्याला असं सांगितलं की 14 दिवस अगोदर 14 दिवस नंतर, म्हणजे तुम्ही टोटल 28 दिवस तुम्ही त्याला सांगितले, जेवढी मेन्स्ट्रुअल सायकल पिरियड आहे. जर ते हे पॉसिबल आहे का? तर हे पॉसिबल नाही आहे. एवढा पिरियड आपल्याला गरज आहे का? तर एवढ्या पिरियडची गरज नाही आहे. तुम्ही त्याला टोटल अबस्टिटन्स करायला सांगितलं आहे, त्याची गरज आहे का? तर नाही. तर सेफ पिरियड जो आहे तो आपला कधी असतो? 1 वीक अगोदर आणि 1 वीक नंतर. ठीक आहे. 1 वीक अगोदर म्हणजे किती? 1 ते 7 दिवस काय आहे सेफ पिरियड आहे. त्यानंतर 7 ते 14 आणि 14 ते 21 काय आहे अनसेफ पिरियड आहे आणि 21 ते 28 काय आहे सेफ पिरियड असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि हा जो मेथड आहे, ठीक आहे, ही जी रिदमिक मेथड आहे, ही जी आहे याच्यामध्ये रिलायबिलिटी खूप कमी असते. आता याच्यामध्ये रिलायबिलिटी कमी असण्याचं कारण काय आहे? रिलायबिलिटी याच्यामध्ये खूप कमी असते. जरी पण तुम्ही ही फॉलो जरी केली, तुम्ही आता 1 दिवसापासून 7 दिवसापर्यंत हे पूर्ण फॉलो करता, ठीक आहे. हे जे कपल आहे ते पूर्ण, फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या कपलला सांगितलं, ते कपल पूर्ण फॉलो जरी करत असेल, तरी पण तो प्रेग्नन्सी ही मेंटेन त्याच्यामध्ये होऊ शकते. का होऊ शकते? कारण जे आहे ते असं नाही, जसं की आपण थेरॉटिकली वाचतो की 28 डेची सायकल असते, पण सर्वच फिमेलमध्ये जसं बुक्समध्ये सांगतात तशी 28 डेची सायकल नसते. त्यांची सायकल जी आहे ती कधी-कधी मागे-पुढे होऊ शकते. सायकल इरेग्युलरिटी असतात. त्याला अदर मेडिकेशन कारणीभूत असू शकतात किंवा अदर डिसीज कंडिशन पण त्याला काय असू शकतात, कारणीभूत असू शकतात. त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ती पूर्णपणे रिलायबल अशी मेथड नाही आहे. त्याच्यामुळे ह्या मेथडसोबत जर आपण अजून एक कॉन्ट्रासेप्शन जर ॲड केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, ही मेथड यूज करा, प्लस काय करा, ह्या मेथडमध्ये जेव्हा तुम्ही इथे पण सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवताय, ठीक आहे, इथे पण जर तुम्ही काय करा, कॉन्डोम यूज करा असं जर तुम्ही सांगितलं, म्हणजे अदर कॉन्ट्रासेप्शन मेथड यूज करा असं सांगितलं, तर जे आहे त्याची इफिकसी काय होते, अजून वाढते. त्याची इफिकसी अजून वाढते. त्याच्यामुळे फक्त ही सिंगल मेथड जर तुम्ही यूज केली तर ही काय थोडीशी रिलायबल नाही आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही अजून एक मेथड यूज केली तर ते काय थोडीशी त्याची एफिकसी जी आहे ती वाढलेली बघायला आपल्याला मिळत असते. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हायपोथायरॉइडिझम इन चिल्ड्रन कॉजेस. हायपोथायरॉइडिझम चिल्ड्रन्स मध्ये काय बघायला मिळतं? तर आपण काय म्हणतो? रिकेट्स म्हणतो का? ॲक्रोमेगॅली म्हणतो का? डॉर्फिझम म्हणतो का? क्रिटिनिझम म्हणतो? बघूया. तर बघा, आपण काय बघितलो, थायरॉइडिझमच्या आपण 2 कंडिशन बघतो. एक तर बघतो आपण हायपोथायरॉइडिझम बघतो आणि आपण बघतो हायपरथायरॉइडिझम. ठीक आहे. आपण कुठल्या कुठल्या कंडिशन बघतो? एक बघतो आपण हायपरथायरॉइडिझम, आपण दुसरी बघतो आपण हायपोथायरॉइडिझम. जर हायपोथायरॉइडिझम तुमच्या अडल्ट्समध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं? आणि जर चिल्ड्रन्समध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं? आणि जे तुमचं हायपरथायरॉइडिझम आहे ते जर अडल्ट्समध्ये असेल त्याला काय म्हणायचं आणि चिल्ड्रन्समध्ये असेल त्याला काय म्हणायचं? बरं. अडल्ट्समध्ये जर हायपोथायरॉइडिझम असेल तर आपण काय म्हणतो? मायक्झिडमा असं म्हणतो. मायक्झिडियम असं आपण म्हणतो. चिल्ड्रनमध्ये असेल तर आपण काय म्हणतो? क्रेटिनिझम म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो आपण? क्रेटिनिझम म्हणतो. त्यानंतर अडल्टमध्ये जर असेल तर आपण काय म्हणतो? ग्रेव्हज डिसीज म्हणतो. आणि याला आपण काय म्हणतो? ज्युव्हेनाईल ग्रेव्ह डिसीज म्हणतो. ज्युव्हेनाईल
हायपरथायरॉइडिझम किंवा ज्युवेनाईल ग्रेव्स डिसीज असं पण आपण म्हणतो. ठीक आहे. हे काय झालं आपलं हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम याची अडल्ट्समध्ये आणि जे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यामध्ये यूज करण्यात आलेल्या टर्मिनॉलॉजी आहेत. कुठली हायपोथायरॉइडमध्ये आपण 2 सांगितले, अडल्टमध्ये कधी होतं आणि चिल्ड्रन्समध्ये कधी होतं. अडल्टमध्ये जेव्हा त्याला आपण काय म्हणतो मायल्सिडमा म्हणतो आणि चिल्ड्रन्समध्ये जेव्हा त्याला आपण काय म्हणतो क्रिटिकल आपण म्हणतो. हायपोथायरॉइडमध्ये अडल्टमध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो डिसीज म्हणतो आणि जे हायपरथायरॉइडिझम सेम हायपरथायरॉइडिझम जर चिल्ड्रन्समध्ये झालं तर आपण त्याला काय म्हणतो ज्युवेनाईल हायपरथायरॉइडिझम म्हणतो किंवा ज्युवेनाईल ग्रेव्ह डिसीज असं आपण म्हणतो. ज्युवेनाईल जो वर्ड आहे तो कशासाठी यूज केला जातो चिल्ड्रन्ससाठी. ठीक आहे. तर बघा हायपोथायरॉइडिझम इन चिल्ड्रन. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं काय हायपोथायरॉइडिझम कुठे आपला हायपोथायरॉइडिझम येते कुणामध्ये चिल्ड्रनमध्ये त्याला आपण काय म्हणतो क्रेटिनिझम आहे का ऑप्शनमध्ये आहे ऑप्शनमध्ये आहे म्हणजे काय असणार आहे डी जे आहेत आपला करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. बाकीचे पण ऑप्शन एक्सप्लेन करू. चला रिकेट्स कशामुळे होतो विटॅमिन डी डेफिशियन्सीमध्ये होतो. ॲक्रोमेगॅली जो आहे तो कशामुळे होतो ग्रोथ हार्मोन जे आहे ते वाढल्यामुळे होतो. कुणामध्ये याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत. ग्रोथ हार्मोन वाढलं अडल्ट्समध्ये वाढलं की चिल्ड्रन्समध्ये वाढलं. ठीक आहे. अडल्ट्समध्ये जर वाढलं त्याला आपण काय म्हणतो जे की ॲग्रोमेगॅली म्हणतो. ठीक आहे. ॲक्रोमेगॅली म्हणतो आणि चिल्ड्रन्समध्ये जर वाढलं तर आपण त्याला काय म्हणतो गायगांटिझम म्हणतो. ठीक आहे. गायगांटिझम. नंतर बघा डॉर्फिझम हे कशामुळे होतं ग्रोथ हार्मोनच्या कमीमुळे होतं. ठीक आहे. ग्रोथ हार्मोनच्या कमीमुळे होतं. क्रेटिनिझम आपण आताच बघितलंय हायपोथायरॉइडिझम इन चिल्ड्रन्स. तर ऑप्शन डी काय असणार याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डायरेक्ट ऍक्शन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोनची कशी विचारली आपल्याला डायरेक्ट ऍक्शन विचारलेली आहे. इन्क्लूड एव्हरीथिंग एक्सेप्ट खालीपैकी कुठल्या जे आहेत ते घटक आहेत ते कशाचे आहेत पॅराथायरॉइड हार्मोनचे डायरेक्ट ऍक्शन आहेत. खालीपैकी त्यातला एक नाही आहे. फर्स्ट ऑप्शन म्हणते बघा इन्क्रीज रिअब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन, इन्क्रीज ऍब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम इंटेस्टाइन, इन्क्रीज रिअब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम किडनी आणि इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ 1,25 डायहायड्रॉक्सी व्हिटॅमिन. त्यापैकी जे आहे ते कुठलं जे आहे ते डायरेक्ट काम नाहीये इनडायरेक्ट काम आहे असं आपल्याला विचारले का कारण इथे एक्सेप्ट आहे. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी काय असणार आहे गिफ्ट असणार आहे होमवर्क असणार आहे. याचा आन्सर तुम्ही मला काय सांगायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी बघतोय बरेच जण काय करतायत 400-500 लोक इथं व्हिडिओज बघतायत आणि त्यातली 7-8 जण फक्त कमेंट करत आहेत. ठीक आहे. फक्त 7-8 जण म्हणजे काय ते फक्त 7-8 जणांनीच आन्सर सांगायचं असं आहे का नाही. ठीक आहे. आन्सर सांगा किंवा न सांगा पण ऍटलिस्ट क्वेश्चन सोडवण्याचा ट्राय तरी करा. ठीक आहे. किंवा त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला माहित नसेल क्वेश्चन थोडंसं वाचून तरी येण्याचा प्रयत्न करत जावा कारण मी तुम्हाला तर एक्सप्लेन करतोय पण जर तुम्ही अगोदर वाचून आलात आणि मी जर त्याच्यानंतर उद्या एक्सप्लेन केलं तर ते कसं होतं माहिती आहे का एकदम तुमचं ते फिट होऊन जातं तुमच्या माइंडमध्ये एकदम फिट होऊन जातं. अरे हा सरांनी आपल्याला एकदा सांगितलं ना आणि आपण ते वाचलेलं. ठीक आहे. मग जर हा क्वेश्चन आला किंवा या क्वेश्चनच्या रिलेटेड जरी कुठला क्वेश्चन आला ना की तुम्हाला एक वेगळीच बूस्ट जे आहे तुम्हाला तिथे एक्झाम तिथे बघायला मिळते. त्याच्यामुळे कमेंट करा. तुम्हाला कमेंट करणं शक्य होत नसेल तुमचे बोटं वगैरे दुखत असतील तर कमेंट करू नका पण ऍटलिस्ट अभ्यास करा. ठीक आहे. तुम्ही त्या क्वेश्चन बद्दल जे आहे ते वाचा तरी कमीत कमी जर तुम्हाला येत नसेल तर येत असेल तर वेल अँड गुडच आहे. ठीक आहे. तर असा आपला जो एपिसोड आहे इथे आपण सीएचओचा इथेच थांबूया. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.